नमस्कार. सर्वप्रथम सर्व मान्यवरांना व रसिकांना विजयादशमीच्या मनपूर्वक शुभेच्छा. गीतरामायण या अक्षर साहित्याविषयी तरुणांशी संवाद साधणाऱ्या धनंजय कुलकर्णी लिखित पत्ररूप भावार्थ गीतरामायण काव्य नव्हे हा अमृत संचय या वेबसाईटच्या अनावरण कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व आदरणीय व्यक्तींना मी शुभंकर अत्रे मनापासून स्वागत करतो. देववाणीतील ओज देववाणीतील ओज शीतळले माझ्या ओठी, वाल्मिकीच्या भास्कराचे होई चांदणे मराठी. झंकारती कंठवीणा येती चांदण्याला सूर, भाव माधुर्याला येई महाराष्ट्री महापूर, भाव माधुर्याला येई महाराष्ट्री महापूर असे म्हणणाऱ्या गदी माडगुळकरांचे गीतरामायण हे जगप्रसिद्ध महाकाव्य. खरं सांगायचं तर घरातल्या मोठ्या लोकांकडून गीतरामायणाविषयी फक्त ऐकलं होतं. तरुण पिढीला त्यांच्याविषयी किंवा गीतरामायणाविषयी फारशी माहिती नव्हती, परंतु जाणून घेण्याची उत्सुकता नक्कीच होती. हीच जबाबदारी प्राध्यापक धनंजय कुलकर्णी यांनी जाणून दर आठवड्याला एक याप्रमाणे संवाद रूपाने गीतरामायणातील एक एक गीत उलगडायला त्यांनी सुरुवात केली. तेही युवकांना समजेल आणि रुचेल अशा मॉडर्न पद्धतीने. आत्तापर्यंत 29 गीतांचा पत्ररूप संवाद सिद्ध झालाय. त्यांचा थोडक्यात परिचय व कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी आमंत्रित करतो डॉक्टर जयंत कुलकर्णी यांना. डॉक्टर जयंत कुलकर्णी हे फिजिक्स विषयाचे डॉक्टरेट असून हैदराबाद येथील महाविद्यालयात उपप्राचार्य. मराठी भाषेवर त्यांचं प्रभुत्व आहे आणि ते उत्तम लेखक सुद्धा आहे. विद्यार्थी प्रिय प्राध्यापक म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. डॉक्टर जयंत कुलकर्णी. मित्रवर्य धनंजय कुलकर्णी यांनी त्यांचं पहिलं पत्र तरुणांना उद्देशून लिहिलेलं मला पाठवलं, तेव्हा माझ्या मनात सहज आलं की ही जादू, ही यामधली अनोखी कलाकुसर, यामधला हा अर्थ, हा माझ्या महाविद्यालयात शिकणाऱ्या, माझ्या अवतीभोवती वावरणाऱ्या, माझ्या घरात वावरणाऱ्या माझ्या तरुण मुलांना समजण्याचं हे एक उत्कृष्ट साधन आहे. काल श्रीधरजींचा एक सुंदर कार्यक्रम एका दूरचित्र वाहिनीवरती मी सहज पाहिला आणि गीत रामायणाचा सांगीतिक प्रवास त्यांनी उलगडून दाखवला. मी कॉलेजमध्ये असताना नगरच्या सहकार सभागृहामध्ये नुकतंच सुरू झालेलं सभागृह, अरुण शेवते, रामदास फुटाणे वगैरे मंडळींनी सुधीर फडकेजींना बोलावलं आणि गीत रामायण एक सांगीतिक प्रवास असा तो कार्यक्रम. मी त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो. शाळेतनं नुकताच बाहेर पडलेला विद्यार्थी, पण बाबूजींनी सांगितलेला शब्द न शब्द माझ्या कानात अजूनही घुमतो. या सगळ्या वळणावरती अण्णांचं अत्यंत प्रतिभाशाली लिखाण आणि त्याला लाभलेले बाबूजींचे स्वर, महाराष्ट्रातल्या मराठी लोकांनी हे गाणं आपल्याला पाहिजे तेव्हा ऐकलं. आजही ज्यांच्या घरात पुस्तकं आहेत किंवा ज्यांच्या घरामध्ये ऑडिओ क्लिप्स आहेत, युट्यूबवरती उपलब्ध आहे, कोणतंही गाणं ऐकावं. त्यातल्या ओळींचा अर्थ, त्या ओळी आपल्याला शोधाव्या लागत नाहीत. त्या ओळी आपोआप मनाच्या गाभाऱ्यामध्ये झिरपत जातात. ते जे पहिलं गीत आहे, स्वयेस्वी रामप्रभू ऐकती, कुशलव रामायण गाती, त्यामधलं ती जी ज्योतीने तेजाची आरती आहे, हा तर जणू वाक्प्रचार आपल्या मराठी भाषेमध्ये रुजू झालाय. बाप आणि लेकाचं आदर्श नातं कसं असलं पाहिजे, तर ते ज्योती आणि तेजासारखं असलं पाहिजे. माझ्या मुलाकडनं जेव्हा मी काही भव्य दिव्य करण्याची अपेक्षा करतो, तेव्हा प्रथम ते तेज माझ्या अंगात आहे का, असं आत्मपरीक्षण गीत रामायण सांगता सांगता श्रोत्याला, वाचकाला करायला लावणारी ही प्रतिभा आहे. ज्योतीने तेजाची आरती. गीत वाचताना, गीत ऐकताना ऐकणारा आणि वाचणारा स्वाभाविकपणे आपल्या बाप लेक नात्याची तुलना आपल्या मनामध्ये करतो. ओळी मनाच्या गाभाऱ्यात अलगद झिरपत जातात. विश्वामित्र ऋषी जेव्हा दशरथाकडे येतात आणि त्या गीतामध्ये सांगितल्याप्रमाणे ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथ असं म्हणतात, तेव्हा ते सहजपणे म्हणून जातात, प्राणाहून वचनी प्रीत रघुवंशी हीच रीत. हे वचन जपण्याचा जो मूल्यांचा संस्कार आहे, हा या गीतातनं होतो. निरोप कसला माझा गीता, जेथे राघव तेथे सीता. ही सगळ्या ओळी मनाच्या गाभाऱ्यामध्ये अजूनही झिरपलेल्या आहेत. सुख दुःखांकित जन्म मानवी, सुख दुःखांकित जन्म मानवी, दुःख सुखावे प्रीती लाभता, जेथे राघव तेथे सीता. हा जो शब्द आहे की दुःख सुखावे प्रीती लाभता, आपला माणूस जवळ असल्यावरती त्या दुःखाला देखील सुखाची झालर लाभते, हे सांगणारे गदिमा गीत रामायण हे निमित्त होतं. परंतु अण्णांनी मानवी जीवनातल्या सगळ्या व्यथा, वेदना, भावना या ओळीतनं पुढे मांडल्या. त्यामुळे या ओळी आपल्याला
भिंग घेऊन शोधाव्या लागत नाहीत. वाचता वाचता या ओळी सहजपणे मनामध्ये स्पर्श करतात, मनाच्या आतमध्ये उतरतात आणि आपल्या जीवनामध्ये तो संस्कार कायमचा दृढमूल करतात. तो निषाद जेव्हा नावेमध्ये बसवतो श्रीरामांना आणि पहिलं तीरावरती घेऊन जातो, तेव्हा अतिथी असो वा असोत राम, पैल लाविणे आपुले काम, भले बुरे ते राम जाणता, आपण आपुले काम करू. जेव्हा मनामध्ये द्वंद्व निर्माण होतं, मी करतोय ते काम योग्य की नाही, तेव्हा गीत रामायणातला हा उद्गार, भले बुरे ते राम जाणतो, आपण आपुले काम करू, या रामाला पार करू. यासारखं जे गीत आहे ते केवळ गीत रामायणाच्या चौकटीत, रामायणाच्या कथानकात मर्यादित राहता मानवी जीवनाच्या सगळ्या भावनांना स्पर्श करतं. आणि म्हणून मला वाटतं की या ज्या नवीन अर्थांच्या रूपानं हा जो संवाद कुलकर्णी सरांनी साधलेला आहे तो निश्चितच उपयोगी ठरेल. 1955 साली जेव्हा हे गीत रामायण पहिल्यांदा आलं, तेव्हा ताबडतोब त्याच्या पुस्तकांची मागणी होतीच. माझ्याकडे सुदैवाने अशी जुनी आवृत्ती मला मिळाली आणि ती मी जपून ठेवली. दत्तो वामन पोद्दारांची प्रस्तावना या 1960 मधल्या पुस्तकाला आहे. 5 वर्ष झालेली आणि 5वी आवृत्ती बाहेर आली आणि दत्तो वामन पोद्दार म्हणतात, जोवरी हे जग जोवरी भाषण तोवरी नूतन नितरामायण. आणि मग अण्णांच्या प्रतिभेची, सुधीरजींच्या सांगीतिक कलाकुसरीची अत्यंत मर्मभेदक विलक्षण उकल ते करून दाखवतात. जे काम आज कुलकर्णी सर एका वेगळ्या भाषेतनं, एका वेगळ्या संवादातनं तरुणांपुढे करतायत, तेव्हा 60 साली असाच प्रयत्न खुद्द महामहोपाध्याय दत्तो वामन पोद्दारांनी केला होता. त्या पुस्तकाची प्रस्तावना आणि बाभ बोरकरांनी त्याला दिलेलं काही एक मनोगताचं रूप, हे एक विलक्षण काव्य इतकंच एक विलक्षण अनुभूती आहे ती. एकक श्लोकी रामायणाची आठवण दत्तो वामन पोद्दार करतात. आदौ राम तपोवनादिगमनम एतद्धि रामायणम म्हणून जो परंपरेमध्ये श्लोक प्रसिद्ध आहे की रामायणातलं सगळं सार या एका श्लोकामध्ये आलेलं आहे. दत्तो वामन पोद्दार या श्लोकाचं सगळं सार उलगडून दाखवतात आणि त्याची तुलना अण्णांच्या प्रतिभेशी करतात की परंपरेतनं आलेलं हे ज्ञान अण्णांनी किती विलक्षण प्रतिभेनं फुलवून आपल्या पुढे मांडलेलं आहे. बाभ बोरकर तर म्हणतात की या भाग्यशाली देशामध्ये ईश्वर वारंवार जन्म घेतो हे आपल्याला माहिती आहे, परंतु एवढंच नाही तर ईश्वर आपल्या चरित्राचं देखील वारंवार पुनर्लिखाण करीत असतो, अशा प्रकारे बाभ बोरकर म्हणतात. आणि गदिमांच्या या गीत रामायणाला युगानुकूल चरित्र निर्माण केल्याबद्दल धन्यवाद देतात. कुलकर्णी सरांच्या व्यक्तिमत्वामध्ये खरं म्हणजे संघर्षशीलता आहे. आम्हा सर्व मित्रांना प्रथमदर्शनी खूप आश्चर्य वाटलं की प्रत्येक मुद्द्यासाठी, समाजाच्या हितासाठी, शैक्षणिक हितासाठी संघर्षरत असणारा हा चळवळीतला कार्यकर्ता एकदम या पत्ररूप संवादाकडे वळाला कसा काय. संघर्षातनं आलेली ही सम्यक दृष्टी आम्हाला विलोभनीय वाटली आणि स्वाभाविकच आम्ही प्रोत्साहन दिलं. सगळ्या मित्रांनी या पत्रांचं वाचन केलं. याचं कारण एका अत्यंत सुसंगत रचनेमध्ये या पत्रांना कुलकर्णी सरांनी गोवलेलं आहे. त्यामध्ये ओळींचा अर्थ प्रथम देतात, त्यातील लपलेल्या जागा दाखवतात, त्यातील संगीत रचनेचं मर्म उलगडून दाखवतात, कोणत्या रागामध्ये, कोणत्या चालीमध्ये आणि कोणत्या वाद्यमेळांच्या तालासुरामध्ये ही रचना बांधलेली आहे हे उलगडून दाखवतात. काव्याच्या रचनेबद्दल, यमकांबद्दल, प्रासानुबद्दल, अनुप्रासाबद्दल सांगतात आणि शेवटी एक संदेश अधोरेखित करतात. मला वाटतं माझ्या घरात वावरणाऱ्या माझ्या मुलांना, त्यांच्या मित्रांना, जे मराठी भाषा हैदराबादमध्ये राहूनही शिकलेले आहेत, जपलेली आहे, अशा मुलांना हे पत्र वाचायला देणं हा एक नवीन ठेवा त्यांच्या पुढे सुपूर्द करण्यासारखा आहे. कितीतरी संदेश, कितीतरी लपलेल्या जागा या पत्रात व्यक्त होतात. अन्यथा त्या संगीताच्या आपण त्या संगीतामध्ये जातो, हरवून जातो, आपलं मन हरवून जातं आणि मी म्हंटल तसं काही ओळी मनामध्ये घर करतात, परंतु काही ओळी लपलेल्या असतात. काही ओळींचे अर्थ कुणीतरी सांगितल्याशिवाय लक्षात येत नाहीत आणि मग त्यातल्याच ओळींचे जे अर्थ आपल्या मनामध्ये रुजतात, त्याचं मला वाटतं हे पत्ररूप संवाद हे एक मोठं संचित आहे. सावळा ग रामचंद्र त्याचे अनुज हे 3, त्याच्या श्लोकाचे 4 अखंड चरण. आता 4 मुलांना 4 अखंड चरण सांगणं हे सरांनी फार छान उलगडून दाखवले त्या पत्रामध्ये, अन्यथा हे लक्षातही आलं नसतं. मी म्हंटल तसं विश्वामित्र जेव्हा म्हणतात ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, तेव्हा ते सांगतात की हे जे राक्षस गण आमचा यज्ञ उद्ध्वस्त करतात
आम्हाला त्रास देतात, पण मी त्यांचं नुकसान करू शकत नाही. माझ्याकडे ती दंडशक्ती आहे, पण मी त्यांना दंडित करू शकत नाही. असं करताना अण्णांच्या प्रतिभेतनं आलेली एक नेमकी ओळ कुलकर्णी सर अधोरेखित करतात आणि त्याकडे लक्ष वेधतात. ती वेळ आहे, ती ओळ आहे, शाप कसा देऊ मी दीक्षित ते नित्यक्षमी. हा दीक्षित ते नित्यक्षमी हा केवढा मोठा मूल्य संस्कार आहे. जे सुशिक्षित आहे, ज्यांना ज्ञानाचे संस्कार झालेले आहेत, त्यांचं मन प्रगल्भ असलं पाहिजे आणि त्यांनी क्षमाशील असलं पाहिजे. दीक्षित ते नित्यक्षमी या ओळीकडे गीत रामायणावरती मनापासून प्रेम करणारा माझ्यासारखा माणूस देखील आतापर्यंत वळलाच नव्हता. जेव्हा मी हे पत्र वाचलं तेव्हा लक्षात आलं की किती उदंड अर्थ या सगळ्या छोट्या छोट्या अण्णांच्या ओळींमध्ये लपलेला आहे. निमित्त आहे विश्वामित्र राक्षसांना मार असं प्रभू रामचंद्रांना सांगतात, परंतु हे सांगताना एक मोठा मूल्य संस्कार एका साध्या ओळीतनं करून देतात. परंतु ती साधी ओळ तितक्याच समर्थपणे उलगडण्याचं काम या संवादाने केलेलं आहे. उंबरठ्यासह ओलांडुनिया मातेची माया नकोरे जाऊ रामराया असं सांगणारी कौसल्या किती सामान्य पातळीवरती एका सामान्य स्त्रीच्या पातळीवरती अण्णा आणतात आणि सांगतात, सांगू नये ते आज सांगते मजहून यांना ती आवडते. कैकेयी बद्दल बोलतीये ती. आपल्या मनात देखील येणार नाही की कौसल्या एक सामान्य स्त्री देखील होती. जे काम दुर्गाताई भागवतांनी केलंय, अरुणा ढेरेंनी केलंय, महाभारतामधली पात्र त्यांनी विलक्षण कल्पकतेने उलगडून दाखवली. त्यामधल्या सामान्य माणसाचं मनोगत महाभारतातल्या पात्रांचं दुर्गा भागवतांनी काय, अरुणा ढेरेंनी काय उलगडून दाखवलंय. मला वाटतं गीत रामायणामध्ये लपलेली ही सगळी पात्र गदिमांच्या समोर आपली व्यथा अशीच उलगडून दाखवत होते. अन्यथा गीत रामायणातल्या ओळींचा आधार घेत घेत ती कौसल्या रामाला आपलं मनोगत किती सुंदरपणे व्यक्त करते. सांगू नये ते आज सांगते. आई मुलाशी बोलतीये, मी आजपर्यंत जे सांगितलं नाही ते तुला आता सांगते. मजहून यांना ती आवडते. आजवरी मी कुणान कथिल्या मूक यातना या नकोरे जाऊ रामराया. एका आईच्या मनात लपलेली तिच्या सवतीबद्दलची एक किंचितशी व्यथा त्यानं कौसल्याच्या चरित्राला उणे पण मुळीच येत नाही. परंतु आईचं लपलेलं एक व्यथा सांगणारं मन गदिमा तितक्या ताकदीनं उलगडून दाखवतात. ते कदाचित लपलेलं असतं. ते कदाचित त्या पहिल्या ओळींमध्ये, पहिल्या कडव्यामध्ये आपण गुरफटत जातो आणि मग या ओळींकडे लक्ष राहत नाही. कुलकर्णी सरांच्या या संवादामध्ये हे नेमके अर्थ आपल्याला प्रतीत होतात. रामाविण राज्यपदी कोण बैसतो असं तो सांगणारा अत्यंत संतापलेला लक्ष्मण जेव्हा गदिमा आपल्या पुढे रंगवतात आणि बाबूजी तितक्याच ताकदीनं तो संगीतातनं व्यक्त करतात, तेव्हा एक ओळ अशीच अंगावरती येते. आणि मग लक्ष्मण तो संतापात जो म्हणतो की वांछिती जे पुत्र घात ते कसले मायतात, तुझ दिधला शब्द कसा नृपती मोडतो. अरे रामा, बंधुवरा, तुला देखील त्या दशरथाने शब्द दिला होता आणि जे मुलांचा घात आपल्या मनामध्ये इच्छितात ते कसले मायतात. किती संतापाची परिसीमा आहे ही. राम लक्ष्मण हे खरं तर आदर्श बंधू, आदर्श पुत्र, परंतु या सामान्य माणसाच्या व्यथा सामान्य माणसाच्या पातळीवरती येऊन गदिमा रंगवतात. याचं कारण माझ्याकडे दुसरं एक पुस्तक आहे आणि हे पुस्तक आहे 1 ऑक्टोबर 1969 साली गदिमांना 50 वर्ष पूर्ण झाली म्हणून गदिमा साहित्य नवनीत या अंकाने गौरव ग्रंथ निर्माण झाला. या गौरव ग्रंथाचं प्रस्तावना पु ल देशपांडेंची आहे आणि या गौरव ग्रंथामध्ये गदिमांचे 4 पानांची सुंदर एक ओघवत्या भाषेमध्ये लिहिलेली रामायणामागची, गीत रामायणामागची कथा आहे. त्यामध्ये अण्णा सांगतात हे संस्कार बालपणी झालेले आहेत. ते सगळ्यांना माहिती आहे, आपण अनेकदा वाचलंय ते. गदिमा माडगुळ्यात मग पुढे कोल्हापूर, त्यातनं पुण्याला येतात आणि मग पुण्यामध्ये साधारणपणे हे सगळं 1940च्या दरम्यान त्यांचं कथा काव्य या सगळ्या गोष्टी येतात. परंतु हे सांगताना अण्णा म्हणतात की सुरुवातीला लहानपणी मला असं वाटायचं की आपण रामकथा रचावी. श्रीधर स्वामींचं जन्मगाव नाझरे त्यांच्या गावाजवळच, त्या ठिकाणी ते गेले. त्या ठिकाणी येणारे गोपाळ तात्या त्यांना ते कीर्तनातनं रामायण सांगतात आणि मग अण्णांच्या मनामध्ये बालपणी एक इच्छा असते, ती तेव्हा पूर्ण होत नाही. परंतु अण्णा सांगतात की तो केवळ एक माझ्या बाळबोध मनातली एक आकांक्षा होती. त्यामध्ये प्रगल्भता नव्हती. प्रगल्भता आली ती पुण्यात आल्यावर. मी जसं जसं सीता स्वयंवरच्या निमित्ताने अनेक तुलसीदासजींचं रामायण वाचलं आणि हिंदी कवींचं रामायण वाचलं आणि त्यानंतर माझ्या स्वतःच्या आयुष्यामध्ये जी सुखदुःखांची किनार लाभली, तेव्हा मला कळालं की रामायणातल्या पात्रांच्या व्यथा वेदना आणि सामान्य माणसाच्या व्यथा वेदना यामध्ये मुळी अंतर नाहीच आहे.
मी सामान्य माणसांच्या दृष्टिकोनातून रामायणाकडे पाहायला लागलो आणि मग ती अनुभूती अत्यंत प्रचंड वेगाने बाहेर येण्याची धडपड करू लागली. एक निमित्त सीताकांत ताडांनी दिलं आणि गीत रामायणाचा जन्म झाला. अण्णांना गीत रामायणाच्या मागे या गीत रामायणाच्या या रामायणातल्या पात्रांच्या मानवी मनातील सामान्य सुखदुःख भावली होती. ती भावलेली सुखदुःख त्यांना निर्माण आणायची होती. ती आणण्याचं निमित्त हे गीत रामायण झालं. मला वाटतं हे बरोबर कुलकर्णी सरांनी त्यांच्या आतापर्यंतच्या प्रवासामध्ये या लपलेल्या जागा शोधल्या, या लपलेल्या जागा हुडकल्या आणि त्या आपल्या पुढे मांडल्या. प्रस्तावनेमध्ये पु ल देशपांडेंनी फार सुंदर 2 वाक्य सांगितलेली आहेत, ती मी फक्त सांगतो. म्हणजे 50 वर्षांपूर्वी ज्या अर्थाने पु ल देशपांडेंनी विधानं केली होती त्याच अर्थाची विधानं आजही लागू पडतात नव्या पिढीसाठी. पु ल देशपांडे या सुंदर जुन्या ग्रंथामध्ये माझ्याकडच्या असलेल्या हे मी पुन्हा पुन्हा वाचतो. त्यामध्ये पुला असं म्हणतात की आज आम्ही 50च्या आसपास असलेले बरेचसे लेखक मित्र सोळे सोडून ठेवले आहे, पण ओळे सापडत नाही. अशा चालू समाजाकडे थोडेसे स्तिमित होऊन पाहतो. अण्णा काय, पुबा भावे काय, सुधीर फडके काय, पु ल देशपांडे काय, यांच्या सगळ्यांबद्दल ते उल्लेख करतात आणि मग पुढे म्हणतात आम्ही गांधींच्या दुनियेत लहानाचे मोठे झालो. आकाशाचा कर्मट सांधा फुटेल असे वाटत होते, नाही फुटला. गांधीजींच्या काळातली स्वार्थ त्यागाची चढाओढ, कृत्रिम मतभेद नाहीसे करण्याची तळमळ पाहून वाटे की स्वतंत्र भारताला फक्त दारिद्र्याशी झगडावे लागेल, पण तसे झाले नाही. रूढींच्या मळ्याची कुंपणे मोडून पडली नाहीत, जातीची बंधने ढिली झाली नाहीत आणि मग शेवटी ते म्हणतात की साहित्याचा आणि समाजाचा ऋणानुबंध हा गदिमांच्या साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. समाजाशी आपल्याला काय कर्तव्य असल्या फटकून वागण्याच्या प्रवृत्तीत निर्माण होणारी वाङ्मयी दुर्बोधता गदिमांना कायम त्रस्त करीत असते. जीवनाची गहन कोडी सामान्यांना त्यांच्या शब्दात त्यांना कळेल अशा भाषेत सांगणाऱ्या ज्ञानोबा तुकोबाचे आपण कोणीच का लागत नाही हा प्रश्न गदिमांना अस्वस्थ करतो. क्रोधाविष्ट तरुणांचा क्रोध, त्या क्रोधातून समाजाच्या शांतीसाठी लागणारा अग्नी निर्माण करण्याची प्रतिज्ञा घेऊन न उफाळता केवळ भडक उल्लेखामध्ये, भडक भाषेमध्ये विकृतींच्या ओंगळ आविष्कारात आज रमू लागला आहे. आणि म्हणून मंदिरं तोडायला निघालेल्या आमच्या तरुणांना त्यांची मक्का आणि त्यांची काबा कोणती आहे याची जाणीव तरी आहे का? तुम्ही मंदिरे खुशाल तोडाल, परंतु नवीन मंदिरे निर्माण करण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये आहे का? आणि म्हणून नव्या पिढीसाठी गदिमा किती सुबकतेने लिहितात असा उल्लेख पु ल देशपांडे करतात. मला असं वाटतं आजच्या तरुण पिढीला जेव्हा श्रद्धाविहीन समाजाकडे आपण पाहताना दिसतो आणि पाहतो तेव्हा लक्षात येतं की या तरुणांच्या मनामध्ये साहित्याविषयी, समाजाविषयी, मानवी नात्यांसंबंधी एक अनुकंपा जागवण्यासाठी या पत्ररूप संवादाची निश्चित गरज आहे. हे संवाद निश्चितपणे मुलांपर्यंत पोहोचतील, माझ्या तरुण मित्रांपर्यंत पोहोचतील आणि मराठी भाषेमध्ये त्याचं स्वागत होईल. कुलकर्णी सरांना त्यांच्या आतापर्यंतच्या चळवळीतील कार्याला प्रणाम करूनही सांगावंसं वाटतं की सर हे व्रत आहे आणि हे व्रत तुम्ही अशाच निष्ठेने चालू ठेवाल. त्यांच्या कार्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. यापुढे माझ्यासारख्या विद्यार्थ्यांसाठी गीतरामायणासारख्या महाकाव्याची ओळख आणि आवड निर्माण करून घेण्यासाठी प्राध्यापक धनंजय कुलकर्णी यांनी हा कार्यक्रम खरं तर हाती घेतला. विद्यार्थी विषयक अनेक चळवळींचे नेतृत्व करणारे एक झुंजार व्यक्तिमत्व म्हणून खरं तर हे प्रसिद्ध आहे. गीतरामायणाविषयी त्यांची असलेली आवड त्यांनी या उपक्रमाद्वारे युवकांपर्यंत पोहोचवण्याचा एक छोटा प्रयत्न केला आहे. त्याबद्दल त्यांची भूमिका आम्हाला त्यांनी सांगावी अशी मी त्यांना विनंती करतो. मित्र हो, माननीय कुलगुरू आनंदजी, चैतन्य महाराज, श्रीधरजी, आपण सगळेजण या लिनताजी, आपण सगळेजण या कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थित राहिला. आपल्या सगळ्यांचं मी व्यक्तिशः स्वागत करतो आणि आपले ऋणही या ठिकाणी व्यक्त करतो. गीत रामायणावरती पत्ररूप विद्यार्थ्यांशी, युवकांशी संवाद करावा असं माझ्या मनामध्ये अनेक दिवस होतं, परंतु वेळ मिळाला नाही. वेळ मिळाला नाही याची अनेक कारणं आहेतच. चळवळीतला सहभाग असेल त्याच्यामुळे वेळ मिळाला नाही, परंतु या लॉकडाऊननी थोडा वेळ मिळाला आणि त्याच्यातनं थोडी सुरुवात केली. तसं मी गीतरामायणाशी माझा संबंध अगदी लहानपणापासून माझ्या वडिलांनी, मी नुमवी शाळेत शिकत असताना बाबूजी दर रामनवमीला नुमवी प्रशालेमध्ये गीतरामायणाचा कार्यक्रम करत असत. मला वयाच्या 10व्या वर्षी पहिल्यांदा माझ्या वडिलांनी गीतरामायणाच्या कार्यक्रमाला शाळेमध्ये नेलं. त्या दिवशी जो माझा गीतरामायणाशी संवाद बालमनावरती झाला त्याच्यापासून ते आजपर्यंत गीतरामायण खूप ऐकलं.
त्या पहिल्या कार्यक्रमापासून बाबूजींच्या पुण्यातल्या शेवटच्या कार्यक्रमापर्यंत प्रत्येक कार्यक्रम मला ऐकण्याची संधी, भाग्य मला लाभलं. अगदी 1000वा कार्यक्रम, रौप्य महोत्सवाचा कार्यक्रम, सुवर्ण महोत्सव कार्यक्रम, हिरक महोत्सवाचा कार्यक्रम तर मी स्वतः पुढाकार घेऊन आयोजित केला. असा खूप टप्पा गीत रामायणाचा मला ऐकायला मिळाला, अनुभवायला मिळाला. व्यक्तिगत जीवनामध्ये जेव्हा केव्हा कधी अडचणीचे, अस्वस्थतेचे प्रसंग येतील तेव्हा याला गीत रामायणातलं एखादं गीत ऐकावं आणि मनस्वास्थ्य प्राप्त करावं असाही अनुभव मी व्यक्तिगत स्तरावरती घेतला. असं हे मराठी साहित्यातलं जे अभिजात देणं आहे ते आम्ही आमच्या पिढीने खूप चांगलं अनुभवलं, आमच्या आधीच्या पिढीने अनुभवलं. आत्ताच्या तरुण पिढीपर्यंत हा विषय संवाद अधिक प्रभावीपणे पोहोचला पाहिजे. कारण मी 40 वर्ष विद्यार्थी चळवळीत काम केलं, विद्यार्थ्यांना शिकवलं आणि तरुणांबरोबर काम केलं. त्यामुळे तरुणांपर्यंत हा विषय तितक्याच प्रभावीपणे पोहोचला पाहिजे असं मला जाणवलं. म्हणून हे लेखन प्रपंच करण्याचा मी संकल्प हाती घेतला. लिहिताना सुरुवातीचं पहिलं लिहिलं, दुसरं लिहिलं, शेवटपर्यंत पोहोचेल की नाही याचा मला अंदाज नव्हता. परंतु पहिल्या दुसऱ्या पत्रानंतर जो लोकांनी प्रतिसाद दिला त्याच्यानंतर एक विश्वास प्राप्त झाला की आपण हे शेवटपर्यंत पेलू शकू. आणि जवळजवळ आता 29 गीतं लेखन पूर्ण झालं. लेखन लिहित असताना त्याच्यातला ऐतिहासिक रामकथा तर सगळ्यांना माहिती आहे. नव्याने रामकथा मी कोण सांगणार, अनेकांनी सांगितलेली आहे. परंतु गीत रामायणातलं जे काही सगळं भावविश्व आहे, म्हणजे मुळातलं वाल्मिकी रामायण जे 28,000 श्लोकांमध्ये मांडलेलं आहे ते बाबूजींनी 54 गीतामध्ये जवळजवळ 500 कडव्यांमध्ये अत्यंत संक्षिप्त रूपात परंतु सर्व भाव त्याच्यातनं व्यक्त झाला असं मांडलं. ते मी या 56 पत्ररूपांनी मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याच्यातला साहित्यिक पैलू आहे, त्याच्यातला परस्पर मानव व्यवहाराचा पैलू आहे, त्याच्यातला भावनिक गुंतवणूक लोकांमधली आहे, कौटुंबिक पैलू आहे, त्याच्यातला सामाजिक विषय आहे, संघटनात्मक विषय आहे आणि व्यवस्थापन शास्त्राचा विषय आहे. असे अनेक पैलू या गीत रामायणातल्या गीतातनं आपल्याला समजतात. ते मांडण्याचा प्रयत्न मी आत्तापर्यंत केला आणि पुढचेही 56 गीतांपर्यंत हा पूर्ण जाईल. गेल्या रामनवमीला हा प्रकल्प सुरू केला, पुढच्या रामनवमीला हे संपेल. याही वर्षी हे लीप वर्ष असल्यामुळे 56 आठवडे मला लेखनासाठी मिळतील. त्यामुळे 56 गीतं 56 आठवड्यात यावर्षी मी पूर्ण करू शकू असं मला त्यातलं वाटतं. आणि याच्यामध्ये मला अनेकांनी खरं तर चांगलं सहकार्य केलं. म्हणजे याच्यात सगळ्यात मला 80-90% शब्दांचा अर्थ नक्की माहिती आहे, पण 10-20% अर्थाविषयी काही अडचण असेल तर आमचे डॉक्टर दत्तात्रय तापकीर आमचे SNDT मधले ज्येष्ठ सहकारी आहेत, त्यांनी मला काही चर्चेत मदत केली असेल. आमचे डॉक्टर सुप्रिया अत्रे आहेत, ते आमच्या मराठी विषयाच्या आमच्या SNDT मध्ये माझ्या 30 वर्ष सहकारी होत्या, त्यांनी मला या विषयात काही चर्चेला मदत केली आहे. संगीत या विषयातलं जाणून घेण्यासाठी मला दोघांची मदत आवर्जून झाली याचा उल्लेख मी या ठिकाणी केला पाहिजे. आमच्या सुषमा पाठक SNDT मध्ये आमच्या संगीत विभागात जो आमच्याकडे आहे त्याच्यात जे 30 वर्ष माझ्यावर सहकारी होत्या त्यांचा मला मदत झाली. हेमंत वाळुंजकरांची मला याच्यात अधिक ऐकण्यासाठी मदत झाली. डॉक्टर प्राध्यापक बोटेकर सर जे आहेत त्यांनी मला याच्यामध्ये काही शुद्ध लेखनातल्या दुरुस्त्या असतील मॅडमनी केल्या आहेत, जेणेकरून ते अधिक परिपूर्ण पद्धतीने लोकांपर्यंत पोचावं, त्याच्यामध्ये दोष दाखवायला जागा राहू नये. बाकी या लेखनातनं कुठलाही वाद निर्माण करावा अशी माझी त्याच्यातली इच्छा नव्हती. त्यामुळे कोणी 1-2 जणांनी मला प्रतिक्रिया व्यक्त केली, सर याच्या शब्दाचा अर्थ असा नाही असा होतो, तसा नाही तसा होतो. म्हटलं बा मला जो भावला तुम्ही मांडला आहे, तुम्ही म्हणता आहात तो असं असूही शकेल. अगदीच मी लोकांशी चर्चा करून जेव्हा अंतिम पुस्तक रूपाने याला प्रसिद्धी द्यायची त्यावेळेला त्याच्यात योग्य ती दुरुस्ती चर्चा करून करू, तोपर्यंत काही करता येणार नाही. त्यामुळे असा हा क्रम गेले जवळजवळ 29 आठवडे चालू आहे आणि पुढचे 27 आठवडे चालेल आणि रामनवमीला याचं समापन होईल असं मला वाटतं आहे. आत्ताच मी 2 संकल्प या ठिकाणी या निमित्ताने जाहीर करणार आहे. हनुमान जयंतीला याचं पुस्तक, पुढच्या हनुमान जयंतीला याचं पुस्तक रूपाने हे नक्की प्रकाशित होईल. 2-3 लोकांनी याचं इंग्रजीमध्ये, तेलुगूमध्ये, आसामीमध्ये, हिंदीमध्ये, संस्कृतमध्ये भाषांतर करण्याचेही संकल्प सोडले आहेत. तेही या रामनवमीपर्यंत होतील पुढचे असं मला असं वाटतं. त्यातले 1-2 भाषेमध्ये तर नक्की पूर्ण होईल असा मला विश्वास आहे. परंतु सर्व भाषामध्ये याचं भाषांतर होऊन देशातल्या तरुणांपर्यंत त्यांच्या मातृभाषेमध्ये हा विषय पोचावा, ही पत्र पोचावीत, गीत रामायण पोचावं अधिक प्रभावीपणे आजच्या तरुणांपर्यंत असं आहे. त्याचबरोबर हेमंत वाळुंजकरांशी या गीताच्या सांगीतिक विषयात संवाद करत असताना एक लक्षात आलं की याचे जे सांगीतिक पैलू जे आहेत
आणि हा जो भाव आहे हा संवाद रूपाने अगदी यूट्यूबवरने सुद्धा गप्पांच्या माध्यमातून पोचवावा असाही आमचा मनोदय आहे, तो आम्ही करण्याचा प्रयत्न नक्की करू, जेणेकरून ही एक भाषेची चळवळ आहे, मराठी समृद्ध करण्याची चळवळ आहे. मराठी भाषा ही या गीतरामाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्यापर्यंत अधिक पोचावी असा एक प्रयत्न आपण या उपक्रमात करतो आहोत. आणि या ठिकाणी माननीय कुलगुरू बसले आहेत. पूर्वी विद्यापीठामध्ये आमची चर्चा झाली आहे विद्यापीठाच्या अधिसभेमध्ये, त्याच्यामध्ये बाबूजींच्या आणि गरिबांच्या नावाने या ठिकाणी अध्यासन व्हावं याच्यासाठी प्रयत्न करावा असाही त्यावेळेला चर्चा झाली. त्यांनी तत्वतः त्याला होकारही दिलाय, परंतु त्याच्यासाठी लागणारे जे अर्थबळ आहे तेही या उपक्रमातनं निर्माण करण्याचा प्रयत्न आपण करूया असं मला याच्यातनं विश्वास वाटतो. एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून, एक या सगळ्या प्रश्नाकडे, या विषयाकडे एक भावनिक पद्धतीने, एक मराठी भाषिक या पद्धतीने पाहताना मला जे भावलं, जे मला जाणवलं ते या पत्रातनं अत्यंत संक्षिप्त पद्धतीने मांडलेलं आहे. याच्यात काही उणीवा राहू शकतात, उणीवा परिपूर्ण आहे असं माझा दावाही नाही, परंतु हे आजच्या तरुणांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या मदतीने मी नक्की करेन असा मला विश्वास वाटतो. आणि आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद, श्रीधरजी या 25वं पत्र पूर्ण झाल्यानंतर श्रीधरजींचा मला विशेष संदेश आला की म्हणजे करतोय हे उत्तम आहे, शुभेच्छा. ते पहिला संदेश वाचल्यावरती मलाही एक बळ आलं की आपण करतोय ते योग्य मार्गावरती आहे असं मला त्याच्यातनं आनंद वाटला. तसंच माझं प्रत्येक पत्र लिहून झाल्यानंतर मी श्रीधरजींच्याकडे आणि माडगुळकरांच्याकडे पहिल्यांदा पाठवतो आणि नंतर मग बाकीच्यांना ते पाठवण्याचा प्रयत्न, फेसबुकवरती देण्याचा प्रयत्न केलो, जेणेकरून ही जी 2 श्रद्धास्थानं आपली आहेत त्यांच्यापर्यंत आपलं लेखन मनोगत पोचावं आणि त्यांच्या एकट्या मानसिक मान्यतेतनं आपण पुढे जावं या अत्यंत नम्र भावनेने मी हे लेखन केलं आहे. माझ्या हातामध्ये माझ्या वडिलांनी मी ज्या गीतरामांच्या कार्यक्रमाला त्यांच्याबरोबर पहिल्यांदा गेलो, त्यांनी जे हातात माझे पुस्तक दिलं ते पुस्तक आजही माझ्या हातात आहे. हा वारसा पुढच्या पिढीपर्यंत नेण्याचा प्रयत्न मी करेन आणि ते प्रयत्न यशस्वी होतील असा मला विश्वास आहे आणि आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद मला लाभेल असा मला आनंद वाटतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आम्हा तरुण मुलांपर्यंत हे महाकाव्य पोहोचवण्याची तुम्ही इतकी मोठी जबाबदारी घेतली, त्यासाठी खरंच आम्ही सगळे तुमचे ऋणी आहोत. आजच्या या कार्यक्रमात खास करून उपस्थित आहेत गदी माडगुळकरांची नात सौ लीनताताई माडगुळकर आंबेकर, आपल्या आजोबांचा वारसा समर्थ पुढे नेणारी एक सिद्धहस्त कवयित्री. गदिमांच्या जीवनावर आधारित अनेक कार्यक्रमांचं लेखन, सादरीकरण, उत्तम सूत्रसंचालन, निवेदन व मुलाखतकार अशा विविध नात्यांनी या सुपरिचित आहेत. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने युवा पिढीचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार, धन्यवाद. कुलगुरू डॉक्टर नितीन करमाळकर सर, माननीय आनंद काका माडगुळकर, श्रीधर काका फडके, परमपूज्य ह.प.प. चैतन्य महाराज देगलूरकर, प्राचार्य अनिरुद्ध देशपांडे, डॉक्टर जयंत कुलकर्णी सर आणि माननीय धनंजयजी कुलकर्णी, तसेच उपस्थित रसिक हो. गदिमांच्या देव माणूस या चित्रपटातील एक प्रसंग गीत मला वाटतं आज गदिमांसाठी किती तंतोतंत लागू पडतं. गेला तो परी स्मरण रूपाने आपण आता आहे, गेला तो परी स्मरण रूपाने आपण आता आहे, जोवर गंगा वरदा कृष्णा देशातून वाहे. मावळल्याने होतो का कधी अस्त भास्कराचा, मावळल्याने होतो का कधी अस्त भास्कराचा, देवा सममान थोरया देव माणसाचा. गदिमा हा साहित्य भास्कर 14 डिसेंबर 1977 साली मावळला, पण त्याचा अस्त मात्र झाला नाही. गेली अनेक वर्ष त्याच्या सूर्यप्रकाशाची अनुभूती घेणारी आपणासारखी रसिक पिढी हीच त्याची साक्ष देते. नक्षत्रांसारख्या आभाळभर पसरलेल्या त्यांच्या गीत संपदेने, गीत रामायण, गीत गोपाल अशा त्यांच्या साहित्य कृतींनी त्यांना कधीच अजरामर केलं होतं. गदिमांची ही मंतरलेली लेखणी साहित्य शारदेच्या पदरात अक्षर कांचन वाहून मराठी सारस्वतात सदैव विजयादशमी साजरी करत राहिली आहे. सध्या आपण नवरात्र उत्सव साजरा करतोय. नवरात्र उत्सवात कोल्हापूरच्या जगदंबेचा वेश प्रतिदिनी बदलतो, वाहने बदलतात. कधी ती अश्वारूढ होते, कधी हंसवाहिनी होते. प्रत्येक रूपातच ती किती खुलून दिसते. तशीच कथा, पटकथा, काव्य, महाकाव्य अशा चतुरस्त्र कला प्रकारांवर आरूढ
गदिमांची प्रतिभा प्रत्येक रूपात तितकीच चैतन्यदायी, विलोभनीय आणि वंदनीय वाटते. गीत रामायण हा तर तिचा मुकुटमणीच. गदिमांच्या शब्द साधनेला आणि बाबूजींच्या सूर तपस्येला आलेलं अवीट गोडीचं अमृतफळ म्हणजे गीत रामायण. गदिमा आणि बाबूजी या अद्वैताने केवळ 56 गीतात सजीव आणि चलत अशी रामचरित्र कथा तुमच्या आमच्या समोर सादर केली, मूर्तिमंत केली. एखादा सुंदर पक्षी नजीकच्या फांदीवर येऊन बसावा आणि आपलं लक्ष त्यानं वेधून घ्यावं. काय अधिक आकर्षक आहे, त्याचा मंजूळ स्वर का मूळचं सौंदर्य? अशा अचंब्यात आपण असताना त्यानं आपले दोन्ही लांब सडक पंख पसरावेत, उंच आभाळी झेप घ्यावी आणि त्याच्या पंखाखालील अधिक गहिरे रंग आपल्याला अवाक करून सोडावेत, अशीच काहीशी अवस्था त्यांच्या या सर्व गीतांची अनुभूती घेताना आपली होते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतातच, बिंब पाहता बचके एवढे, बिंब पाहता बचके एवढे, परिप्रकाशा त्रैलोक्य थोडके, शब्दांची व्याप्ती येणे पाडे अनुभवावी. अशीच काहीशी अवस्था आपली होते आणि मला असं वाटतं की नेमकी हीच अनुभूती नवीन पिढीपर्यंत त्यांच्याच माध्यमातून पोहोचवण्याचे हे शिवधनु माननीय धनंजयजी कुलकर्णी यांनी उचलले आहे. आणि काव्य नव्हे हा अमृत संचय या संकेतस्थळाला भेट दिल्यावर आपल्या लक्षात येईल की समर्थपणे पेललेही आहे. गदिमांनी वापरलेल्या विविध रूपके अलंकार याचा तर उलगडा ते करतातच, पण त्याचबरोबर बाबूजींनी योजलेली यथोचित राग भावांनुसार केलेला स्वरातील चढ उतार याचाही सुंदर उलगडा धनंजयनी यात केलेला आहे. इतकंच नाही तर एका क्लिकनिशी या गीतांचा प्रत्यक्ष आस्वादही आपण तिथे घेऊ शकतो. इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या आपल्या नवीन पिढीपर्यंत आपल्या पूर्वजांनी ठेवलेला हा अमूल्य खजिनाच या निमित्ताने त्यांनी पोहोचवलाय असं मला वाटतं. चांगल्या कलाकृतीचा निकष सांगताना प्रसिद्ध साहित्यिक दमा मिरासदार म्हणतात, चांगल्या कलाकृतीचा काळ हाच निकष असतो. काळाच्या प्रवाहाबरोबर जी कलाकृती डौलानी तरंगत राहते, बुडत नाही, विजत नाही, उलट कार्तिक मासात रात्रीच्या वेळी नदीत सोडलेल्या दीपाप्रमाणे ती कलाकृती काल प्रवाहाला सुशोभित करते, तीच अक्षर कलाकृती. त्या दृष्टीने गीत रामायण ही कलाकृती अक्षर ठरली असं मला वाटतं. एखाद्या देवळातल्या छोट्या मुलाला भक्त जेव्हा नमस्कार करतात तेव्हा तो प्रत्यक्ष देवापर्यंत पोचतो अशी त्याची श्रद्धा असते म्हणूनच. त्याचप्रमाणे गदिमांच्या नातीला बोलवल्यामुळे साक्षात गदिमांचा आशीर्वाद या कार्यक्रमाला मिळेल अशा समजुती पोटीच आपण आज मला इथे बोलवलेलं असणार आणि त्याच श्रद्धेने आज मी इथे उपस्थित राहिले आहे. खरंच या दिग्गजांच्या समवेत आणि आपण रसिकांच्या सोबतीने आजचा दसऱ्याचा दिन माझा खरोखरच सोनियाचा झाला आहे. त्याबद्दल मनापासून आभार. आपणा सर्वांना विजयादशमीच्या मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद लीनाताई. आनंद माडगुळकर हे गदी माडगुळकरांचे सुपुत्र, स्वतः उत्तम गायक आणि लेखक आहेत. गदिमांच्या निधनानंतर त्यांनी गीतरामायणाचे देशात व परदेशात जवळजवळ 700हून जास्त प्रयोग केले. गीतरामायणाचा इतिहास लोकांपर्यंत आमच्यापर्यंत पोहोचावा म्हणून त्याने गीतरामायणाचे रामायण हे पुस्तक प्रकाशित केले. आजच्या या दिवशी त्यांच्या मनात नेमक्या काय भावना आहेत हे जाणून घेण्यासाठी खरंच आम्ही उत्सुक आहोत. धन्यवाद. धनंजय कुलकर्णी सरांनी हा जो उपक्रम केलाय की गीतरामायणातील गीतांविषयी पत्र साधायचा, हा खरोखरीच अतिशय अभिनंदनीय असा उपक्रम आहे. मला असं वाटतं आमची पिढी आहे किंवा आमच्याही आधीची जी पिढी आहे त्यांचं संपूर्ण आयुष्य एक प्रकारे गीतरामायणाने व्यापून टाकलेलं होतं, भावनिक विश्व. मी आपल्याला गंमत सांगतो, महाराष्ट्रातल्या 5-7 नामवंत व्यक्तिमत्वांची तुम्ही जर आत्मचरित्र वाचलीत बरं का सर, तर त्या प्रत्येक आत्मचरित्रात मग ते गीतरामायणातल्या ओळींचा रेफरन्स तुम्हाला आढळतो. जे प्रतिभावंतांच्या बाबतीत मग ते शास्त्रज्ञ असतील, स्थापत्यशास्त्रज्ञ असतील, वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी
परंतु त्यांचं भावविश्व हे गीतरामायणाशी निगडीत झालेलं आहे. एका अर्थाने मराठी माणसाचंच भावविश्व हे गीतरामायणाशी निगडीत झालेलं आहे. मी आपल्याला सांगतो सर की पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा ही ओळ तर इनिव्हेटेबली प्रत्येक शास्त्रात प्रत्येकाच्या आयुष्यात की जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात दुःखमुक्त जगला कारे कोणी जीवनात. सर प्रश्न असा निर्माण होतो की गदिमांनी हा अभ्यास केला कधी. मला बाबूजींनी स्वतः एकदा सांगितलेला एक किस्सा आठवतो की खूप त्यांची बाबूजी स्वतः अत्यंत बिझी होते त्या काळात आणि गदिमाही अत्यंत बिझी होते. त्यामुळे त्यांचा मेळ एकत्र घालून त्यांच्याकडनं काम करून घेणं ही मोठी कसोटी असायची. आणि बाबूजी कारण कसं आहे ना एक गीत आल्यानंतर त्याच्यासाठी राग शोधून काढणं त्याच्यात चाल लावणं हा सगळा एक वेगळा एक्सरसाइज आहे. तर तो करताना कित्येकदा गदिमांच्याकडनं गीत खूप उशिरा यायचं आणि मग नॅचरली बाबूजी अत्यंत अस्वस्थ व्हायचे आणि ते म्हणायचे कधी कधी म्हणजे प्रभाकर जोगांनी त्यांचा एक किस्सा लिहिलाय की प्रभाकर जोग सायकलवरून पंचवटीत आले की गदिमा आकाशीतल्या त्यांच्या त्या निळा कोचावर बसलेले असायचे आणि तिथून ते ओरडून म्हणाले की आला रे आला रामाचा दूत आला. आज पण कधी कधी प्रभाकर जोगांच्याकडनंही ते काम व्हायचं. अशा वेळेला साक्षात सुधीर फडके पंचवटीवर यायचे आणि बाबूजींनी एक अनुभव तुम्हाला सांगितला तो त्यावेळेस सांगतो की ते म्हणले की माझा असा खूप आरडाओरडा झाला की गदिमा आम्हाला शांत करत आणि त्यांच्याकडे वाल्मिकी रामायणाचं एक पुस्तक होतं. त्या पुस्तकाची ते नुसती पानं उलटत बरं का एका पाठोपाठ एका विवेक्षित स्थळी ते थांबत पुस्तक मिटून ठेवत आणि मग कुणीतरी त्यांना डिक्टेट करावं अशा पद्धतीनं ते गाणं लिहित जात. मी ह्या आश्चर्यजनक ते म्हणले म्हणूनच ते स्वतः आणि गदिमा ह्या दोघांच्याकडनं गीत रामायण त्यांनी केलं नाही तर पुढे तरी अज्ञात शक्तीनं त्यांच्याकडनं ते करून घेतलं. आणि खरोखरच बाबूजींच्या इतर चालीही अप्रतिम आहेत, गदिमांचीही इतर काव्य सुंदर आहेत, परंतु गीतरामायणाला एक अद्वितीयतेचा स्पर्श आहे असं मला वाटतं. सर तुम्हाला गंमत सांगतो म्हणजे आज विद्यापीठाच्या ह्या आवारात हा सोहळा साजरा होतोय हा मला अतीव आनंदाचा भाग आहे. याचं कारण मी आपल्याला सांगतो की मी मगाशी तुम्हाला म्हटलं की गदिमाने एवढा अभ्यास केला होता कधी म्हणजे आम्हाला तर तो माहीत नव्हता कारण आम्ही लहानच होतो. परंतु गदिमांच्या निर्वाणानंतर आम्ही कुटुंबियांनी त्यांचा जो ग्रंथसंग्रह होता तो आपल्या विद्यापीठाच्या जयकर ग्रंथालयाला तो आम्ही दिला आणि त्यावेळेला त्या पुस्तकांची एक पाहणी करत असताना सर धनंजय सर वेगवेगळी 20 रामायणं आम्हाला त्याच्यात सापडली. ही त्यांनी कधी वाचली होती त्याचे रेफरन्सेस त्यांच्या मनात कसे झिरपले होते. कारण मी आपल्याला सांगतो की गीतरामायणातली अनेक गाणी मी थोडीशी वाल्मिकी रामायणापासून बाजूला जाणारी सुद्धा आहेत. त्याच्यात त्या त्या विभागातल्या आता नकोस नौके परत फिरू सारखं गाणं हे तुलसी रामायणात उल्लेख आढळतो पण तशा पद्धतीचा उल्लेख हा वाल्मिकी रामायणात नाहीये. म्हणजे एका अर्थाने गीतरामायण हे नुसतं वाल्मिकी रामायणाचं रूपांतर नसून भारतातल्या अनेक रामायणांचं ते एक प्रातिनिधिक आधुनिक स्वरूप आहे असं मला या निमित्ताने म्हणावं असं वाटतं. आणि सर मला असं वाटतं की तुम्ही हे खूप सुंदर काम केलं की कॉलेजमधल्या मुलामुलींना हे सगळं समजावून सांगणं. कारण खरोखरीच आपण जसं म्हणतो ना सर की ज्ञानेश्वरी मराठीत आणायचं ज्ञानदेवांचं मुख्य कारण हे होतं की संस्कृत भाषा ही त्या काळात अत्यंत क्लिष्ट होती, अनेक वर्ग त्यात पूर्णपणे अनभिज्ञ होते, तर त्यांना सुलभ मराठीत समजावं म्हणून प्राकृतात त्यांनी ज्ञानेश्वरी आणली आणि ती भाषा जशी कालांतराने अगम्य वाटायला लागली. आणि खरोखरीच ज्ञानेश्वरी संपूर्ण कळलेला मनुष्य आज तरी आहे की नाही मला कल्पना नाही, असतीलही कोणी मला माहिती नाही, पण खरोखरीच काही त्यातले त्यांचे सिद्धांत काही ते बोलले ते खरोखरीच आपल्या कल्पने पलीकडचे. त्याच पद्धतीने मला असं वाटतं की गीतरामायण हे 52-53 सालचं मराठी म्हणून आणि गदिमांचं हे वैशिष्ट्यच होतं की अतिशय अवघड विचार आदर ते नेहमी स्वतः म्हणायचे
की अत्यंत क्लिष्ट अवघड विचार जास्तीत जास्त सोपा करून सांगणं ह्यात खरं कवीचं कवित्व लाभलेलं आहे. ते क्लिष्टपणे मांडणे याला फारशी मेहनत लागत नाही, पण तो लोकांच्या मनात झिरपेल अशा पद्धतीनं सांगणं. सर, तुम्ही एक प्रकारे गदिमांचंच हे काम पुढे चालवलेलं आहे असं मला वाटतं. तुम्ही ते आणखी सोपं केलं. आणि या निमित्ताने मला 2 गोष्टी सजेस्ट कराव्याशा वाटतं की जसं तुम्ही त्यातल्या शब्दांचे अर्थ किंवा अर्थ तो सगळाच उत्तमपणे सांगितलेलाच आहेत, परंतु गीतरामायणात अनेक सूक्ष्मातिसूक्ष्म अशा छटा आहेत बरं का. की मी सांगतो ते उजाड आश्रम उरे काननी कोठे सीता जनकनंदी असे अप्रतिम गाणे त्याच्यातली एक कडवायचं आहे, कुठे चंदना गौरांगीती कुंदलते ती कोठे सुदती कोठे आम्रा विनयवती ती शहारता का वाऱ्या वाचुनी. सर, याच्यातला सूक्ष्म भेद मी तुम्हाला सांगतो बरं का. की कुठे चंदनाचं लाकूड हे त्याच्या गौरपणाबद्दल प्रसिद्ध आहे, म्हणून सीतेच्या गौरपणाला त्याची उपमा देताना गदिमांनी चंदनाचा उल्लेख केलाय बरं. कसं पुढचं सौंदर्य बघा, कुंदलते ती कोठे सुदती, की डाळिंबाच्या दाण्यासारखी सुंदर दात असणारी माझी बायको कुठे गेली. आणि कोठे आम्रा विनयवती ती, नम्रपणा हे आंब्याच्या झाडाचं वैशिष्ट्य, म्हणून कोठे आम्रा विनयवती ती शहारता का वाऱ्या वाचली. सर, अनेक लोकांनी केले. आता एक मुंबईचे डॉक्टर कात्रे म्हणून आहेत, गीतरामायणातली सुभाषित त्यांनी एकत्र केली. दुःखीच साह्य होतो दुःखात दुःखीत आला, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. म्हणजे 2 दुःखी माणसं एकमेकांच्या जवळ येतात भावनिक दृष्टीनं. अशी अनेक त्रिकालाबाधित सत्य ही गीतरामायणात जणू काही अशी पेरलेली आहेत असं मला वाटतं. म्हणून मला असं नेहमी असं वाटतं की गीतरामायण म्हणजे एक वाल्मिकी रामायणाचाच तो भाग आहे, पण महासागरासारखा आहे. तुम्ही जितकी खोल बुडी माराल तितकी रत्न तुमच्या हातात येतील. आता हे प्रत्येकाच्या शक्तीवर, पण हा प्रयत्न थांबवता कामा नये. मी असं ऐकलंय की शेक्सपियरच्या नाटकांवर इंग्लिशमध्ये 1,00,000 पुस्तकं झाली वगैरे. आता मला सर एक्झॅक्टली माहिती नाही, मी असं ऐकलंय. गीत रामायणात सुद्धा अशा तऱ्हेचे अभ्यास का होऊ नये. विशेषतः मला असं या निमित्ताने सुचवावंसं वाटतं की जसं सर तुम्ही तरुणांसाठी पत्ररूपानं लिहिलं, तसं अगदी लहान मुलांकरता सुद्धा आता हे आव्हान आहे, खरंच आव्हान आहे की गीतरामायणाचा विचार हा जास्तीत जास्त लहान मुलांपर्यंत सुद्धा जाऊन पोहोचला पाहिजे. कारण मला सुद्धा आठवतंय की एका ठराविक वयापर्यंत मी चालींनी केव्हाच लुब्ध झालेलो होतो, पण अर्थाच्या छटाया मला कळल्या होत्याच असं नाही. ते कोणीतरी करून सांगितलं पाहिजे. आणि मला अशी खूप आशा आहे, शक्यता वाटते की एखादा प्रतिभावंत लेखक तेही काम करेल. मी आपल्याला सर एक गंमत सांगतो. गरिमांचं ते एक गाणं आहे, या इथे लक्ष्मणा बांधकुटी या मंदाकिनीच्या तटनिकटी, बरं का. तर सोलापूरचे आपले एक प्रसिद्ध कवी होते की निवतले ते सुद्धा, विम कुलकर्णी म्हणून. विम कुलकर्णी मला एकदा म्हणाले की अरे एक तुझ्या लक्षात आलं का म्हणलं की या इथे लक्ष्मणा बांधकुटी हे गाणं मी सुद्धा करू शकलो असतो, की मी असं केलं असतं म्हणे, या इथे लक्ष्मणा बांधकुटी या पवित्र गोधेच्या काठी. आणि गीत म्हणून त्यात काहीही चूक नाहीये हे मी तुला सांगतो, पण गदिमांच्या भाषेत या मंदाकिनीच्या तटी निकटी म्हणताना जे एक लालित्य ते लालित्य गदिमाच करू जाण. अशा गीतरामायणातल्या त्याच्या काही रचनेची या गमती जमती आहेत. अनेक ठिकाणी त्यांनी वेगवेगळे अलंकार वापरलेले आहेत, रूपक उत्प्रेक्षांची. खरं सांगायचं ना सर, हे रत्न भांडार आहे. तुम्ही जेवढं वेचाल तेवढं कमी. म्हणजे तुमच्या ओंजळीत जेवढी मावतात तेवढी रत्न तुम्ही घ्यायची, असा त्याचा अर्थ आहे. मला असं वाटतं की या 2 पद्धतीनं गीतरामायणाचा पुढे अभ्यास व्हावा. हे जास्तीत जास्त सोपं करून लोकांच्या पर्यंत कसं पोहोचवता येईल. कसं होतं अनेकदा मला सहज सर गीतरामायणाच्या रजत महोत्सवाच्या वेळची एक आठवण की त्यावेळेला अगदी बाबूजींनी म्हणजे
यशवंतरावजी चव्हाण होते, अटलजी वाजपेयी होते, त्यांच्यापासून ते अगदी दादा कोंडके सुद्धा त्या महोत्सवाला आले होते. आणि त्या महोत्सवातली त्यांची एक गमतीशीर कॉमेंट माझ्या अशी लक्षात राहिली आहे की थकले रे नंदलाला या गाण्यातलं एक कडवं त्यांनी म्हणून दाखवलं की काय न्याय नसेल. आणि त्या 4 ओळी म्हटल्यानंतर लोकांनी वाहवा केली. नंतर ते म्हणले की ह्या ओळी मला कळलेलं नाही. दादांच्या एकंदरीत त्या खट्याळ प्रवृत्तीनुसार असं गीत रमण्याच्या बाबतीत कधी होता कामा नये. म्हणून ते कुणीतरी जास्तीत जास्त सोपं करून लहान मुलांनाही कळेल, अर्थात त्यांच्या आकलन शक्तीला कळेल एवढंच, पेलेल एवढंच ते मांडलं पाहिजे. आणि मग मी म्हटलं तसं सर की सूक्ष्मातिसूक्ष्म छटा इतक्या त्यात लपलेल्या आहेत. आता तुम्हाला सांगतो, विचारल्याविनं मला बिभीषणा, सांगितल्याविनं मला लक्ष्मणा. बरं कसं अशी गोळ आहे. सुग्रीव आहे तर आता सांगणे आणि विचारणे यातला जो फरक आहे की अरे मी आणि बिभीषण हे तुला सिनियर्स आहोत, तू आम्हाला विचारायला पाहिजे होतस, ते सोडून दे. की नल आणि लक्ष्मण हे तुझे केडरची माणसं आहेत, त्यांना तू इन्फॉर्म केलं नाहीस. म्हणजे थोडक्यात व्यवस्थापन शास्त्राची सुद्धा काही तत्व ही गीतरामायणात दडलेली आहेत. मी तुम्हाला सांगतो, असे हे मोती कुणीतरी शोधून काढण्याचं काम केलं पाहिजे. आणि हे काम साधं नाहीये हे मी जाणून. पण संशोधक वृत्तीची माणसं हे करत राहतील, त्यातनं नवीन नवीन सापडत राहील. आणि सर माझी विद्यापीठाचे उपकुलगुरू म्हणून आपल्याला अशी विनंती आहे की अशा उपक्रमांना आपण मदत करावी. अशी जर कोणी माणसं अशा पद्धतीचं काम करत असतील तर त्यांना प्रोत्साहन मिळावं. हे गीतरामायण मराठीत झालं हे आपल्या मराठी माणसाचं भाग्य आहे. पण नुसतं भाग्य आहे इथंच न थांबता आपण त्याच्यावर जास्तीत जास्त, जसा इंग्रज माणसाला त्याच्या शेक्सपियर विषयी अभिमान वाटतो, मराठी माणसालाही तेवढाच ज्वलंत अभिमान आहे. पण तो अभिमान कुठेतरी प्रत्यक्षात उतरावा, वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये गीतरामायण मांडलं जावं. आणखी एक आपल्याला सांगतो की अनेक भाषांतर, आता गीतरामायणाचं इंग्रजी भाषांतर आहे, पण इंग्रजी भाषांतर मी असं पाहिलं की कित्येकदा कसं आहे ना की कुणी त्या पद्धतीनं त्याची तपासणी करणारा, ते कितपत युक्त आहे अयुक्त आहे हे सांगणारी माणसं आपल्याला त्या काळात मिळाली नसावीत कदाचित. स्वयंस्फूर्तीनं लोकांनी केलंय, नाही असं नाहीये, पण त्याचा एक शास्त्रशुद्ध प्रयत्न या निमित्ताने पुन्हा एकदा करत राहावा. आणि हा अभ्यास सर कधीही न थांबणार आहे. तर गदिमांचा विचार पुढे चालवण्याच्या पालखीचे आपणही एक धारकरी आहात, आपल्याला वंदन. धन्यवाद आनंदजी. तुम्ही खरंच त्या काळातलं चित्र आमच्या सगळ्या डोळ्यासमोर उभं केलं, त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. बाबूजी म्हणजे सुप्रसिद्ध संगीतकार सुधीरजी फडके. जवळपास 50 वर्ष मराठी चित्रपटसृष्टीवर ज्यांनी राज्य केलं, त्यांच्या आयुष्यातला सर्वोच्च क्षण म्हणजे त्यांनी स्वरबद्ध केलेले गदिमांचे गीतरामायण, असे ते स्वतः म्हणाले. गदिमा आणि बाबूजी हे त्या काळातलं जणू एक समीकरणच होतं. त्यांच्या आयुष्यात त्यांनी गीतरामायणाचे तब्बल 1800 प्रयोग केले. आदरणीय श्रीधरजी फडके हे बाबूजींचे चिरंजीव आणि श्रेष्ठ संगीतकार व गायक आहेत. अनेक पुरस्कारांचे ते मानकरी आहेत आणि गीतरामायणाबद्दल त्यांना एक विशेष आस्था आहे. मी खरंच त्यांचे विचार व्यक्त करण्याची त्यांना विनंती करतो. नमस्कार. आदरणीय कुलगुरू श्री धनंजय कुलकर्णी, आनंद माडगुळकर, श्री चैतन्य देगलूरकर, श्री जयंत कुलकर्णी, दीनता माडगुळकर आंबेकर आणि सर्व उपस्थित. मला धनंजय कुलकर्णींचं पहिल्यांदा कौतुक करायचंय. इतकं सुंदर काम ते करतायत आणि ते पुढे चालू ठेवणार आहेत. कारण 29 गाण्याबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे, भावार्थ गीत रामायण पत्ररूपी. आणि प्रत्येक त्याचा त्याची त्या प्रसंगाची पार्श्वभूमी, त्या गीताचे प्रत्येक गीतामधल्या त्या कडव्याचं त्याचं त्यांनी ते केलेलं एक रसग्रहण म्हणा, काही विश्लेषण म्हणा. आणि हा अशा प्रकार करणं हा मला असं वाटतं की एक समाजाला त्यांनी चांगलं एक भेट दिलेली आहे. आणि आता मी जी आता 2-3 त्यांचे व्यक्त्यांचे ऐकलं की उदाहरण जयंत कुलकर्णी, त्यांनी इतकी सुंदर उदाहरणं दिलेली आहेत. प्रत्येक काय काय कडव्यांमधली, काय काय गाण्यांमधली, किंवा लीनता माडगुळकर किंवा आनंद माडगुळकर यांनी जे छान जे बोललेले आहेत ना, त्याबद्दल मला खरंच मी आता यांच्या पुढे मी काय बोलणार असं झालेलं आहे माझं.
कारण मी काही वक्ता नाही. परंतु माझे काही अनुभव, मला 1-2 अनुभव मला सांगायची इच्छा आहे, की गीत रामायण जेव्हा मी गायला प्रारंभ केला पहिल्यांदा, मला तशी माझी हिंमतच नव्हती. मी बाबूजी असेपर्यंत ते मी कधीच म्हणायचाच प्रयत्न केला. म्हणजे नुसतं कानावर पडत गेलं होतं. हे तर काहीतरी सुंदर कानावर पडतं एवढंच मला येत लक्षात. बाबूजी गेल्यानंतर जे काही कानावर पडत होतं, म्हटलं एकदा प्रयत्न करावा. म्हणून मी माझ्या आईला विचारलं, की "मी गाऊन प्रयत्न करू का?" आई म्हणाली, "का?" आणि मी सगळं तिला ऐकवलं. कारण आईने त्या गीत रामायणामध्ये कौशल्याची गाणी म्हटली होती. आणि बाबूजींचे असंख्य कार्यक्रम तिने ऐकल्यामुळे आणि त्यांच्याबरोबर त्या सर्व रेकॉर्डिंगच्या वेळेला किंवा इतर वेळेला देखील ती उपस्थित असल्यामुळे तिला बरोबर सगळं गाण्यांचे ते छोटे बारकावे शब्दांसकट माहिती होते. आणि मग मी तो प्रयत्न करायला सुरुवात केला. परंतु मला लक्षात आलं, की गीत रामायण गाणं हे सोपं नाही. ते शिवधनुष्य पेलण्यासारखं. अत्यंत म्हणजे गदिमांच्या प्रतिभेतनं उमटलेले अत्यंत अ, सुंदर शब्द, सोपे शब्द आणि बाबूजींचा त्याला लगडलेला स्वर. म्हणजे असं कधी वाटतच नाही, की गदिमा आणि बाबूजी म्हणजे ते काय शब्द आणि स्वर हे गदिमा आणि बाबूजी मला असं वाटतंय अद्वैत आहे. ते कुठेही तुम्हाला असं वाटणार नाही, की तो शब्द एक ओळीतले काही एक ओळ चाललेली आणि त्याला वेगळेच स्वर आलेले. असं होतच नाही. गीत रामायण म्हणा की त्यांची इतर कुठली गाणी म्हणा. आणि हे गात असताना मला असंही लक्षात आलं, की प्रत्येक गाणं जे गदिमाने लिहिलेलं आहे, तो प्रत्येक प्रसंग जो त्यांनी उलगडलेला आहे, तो अत्यंत सोप्या भाषेत लिहिलेला आहे. आता आनंद म्हणाला तसं, पण ते त्या सोप्या भाषेत देखील अत्यंत मोठा गहनपणा आहे, गहनता आहे. सोपं लिहिणं हे सर्वात कठीण असतं. आणि स्वतः गदिमा हे मोठे चित्रपट कथाकार, पटकथाकार, संवाद लेखक आणि गीतकार असल्यामुळे गदिमांनी मला असं वाटतं, की प्रभू रामचंद्रांच्या जीवनावर लिहिलेला एक चित्रपट आहे. बघा त्यांनी पहिलं गाणं जे लिहिलंय, की निवेदक सांगतोय, की कुशल रामायण गाती. म्हणजे एक फ्लॅशबॅक पद्धतीने तो सगळा प्रसंग मांडलाय आणि शेवटच्या गीतावर जेव्हा येतात, की रघुराजाच्या नगरी जाऊन गा बाळांनो श्री रामायण. तिथे परत ते पहिल्याच प्रसंगात येतात. म्हणजे ती गीतामाने सांगता होत नाही. हे फार मोठं वैशिष्ट्य त्या रामायणातलं आहे. आणि गात असताना मला मला असं वाटतं, की अनेक वेळेला अनुभूती येते, की काय विलक्षण शब्द लिहिले आहेत आणि त्याला काय विलक्षण स्वर लाभलेले. आता आनंदने सांगितले ते अत्यंत सत्य आहे, की या दोघांनी लिहून ठेवलेले, की कुठल्यातरी अज्ञात शक्तीने म्हणजे प्रभू रामचंद्रच असणार, त्यांच्याकडनं काम करून घेतलेलं आहे. पण मला असं वाटतं, की ती अज्ञात शक्ती असं सर्वांकडनं काम करून घेत नाही. ज्यांच्याकडे विलक्षण बुद्धिमत्ता आहे, प्रतिभा आहे, विद्वत्ता आहे, अभ्यास आहे आणि काहीतरी नवीन करून दाखवण्याची ईर्षा आहे, अशांकडनं असं काम होतं जे लोकोत्तर असतं आणि ते चिरंतन असतं. म्हणजे जोपर्यंत मराठी भाषा आहे तोपर्यंत गीत रामायण राहणार आहे हे नक्की आहे. आणि ज्यावेळेला मी गीत रामायण गायचा एकच प्रसंग सांगतो. कारण आणि तो मला मला दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे, की एकदा मुंबईला दादरला एक कार्यक्रम गीत रामायणाचा कार्यक्रम सादर करत होतो. तर मध्यंतरात एक गृहस्थ आले. ते हिंदी भाषिक होते आणि मुसलमान होते. ते म्हणले, "मी मुसलमान आहे, परंतु मला गीत रामायण ऐकायचं." म्हटलं, आनंद आहे, तुम्ही या ना. आलात, मला बरं वाटलं." ते म्हणाले, की "मी अहमदाबादहून आलेलो आहे आणि मला तुम्ही पराधीन आहे जगती हे कृपया गाणं म्हणाल का?" म्हटलं, "हो." मध्यंतरानंतर ते पहिलेच गाणं आहे. आपण थांबा. आणि मी ते गाणं गायचा प्रारंभ केला. आणि नंतर मला लक्षात आलं, की ते गृहस्थ आसनावरून उठले आणि मधल्या ज्या ओळी आईल असतं, त्या आईच्या एका पायरीवर येऊन बसले. आणि नंतर थोड्या वेळाने आणखी मला कोणीतरी असं खुणावलं, की त्यांच्या डोळ्यातनं अश्रू येत आहेत. लांब असल्यावर दिसलं नाही. पण ते असं त्यांनी तोंड झाकून घेतलं होतं. आणि तेवढं गाणं झालं आणि ते उठले. जाताना त्यांनी मला असं खालनं नमस्कार केला आणि केले. मग त्या गृहस्थावर काय घडलं असेल, काय आपल्याला कल्पना नाही. पण त्या गाण्याचा किती मोठा परिणाम त्यांच्यावर झालेला आहे, की त्या गाण्याने त्यांना काय दिलं असेल, याचं सर्व यश हे गदिमांचं आहे आणि बापूजींचं. बाबूजींचं म्हणजे जेव्हा गीत रामायण बाबूजी सादर करायचे, तर मी आता आपल्याला सगळ्यांना माहिती असेल, की अत्यंत मोठ्या थोर ऋषितुल्य व्यक्तींनी, क्रांतिकारकांनी देखील बाबूजींचं गाणं, गीत म्हणजे गदिमांचं आणि बाबूजींचं गीत रामायण ऐकलेलं आहे. त्याच्यामध्ये परमपूजनीय सातवळेकर येतात, स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत, गोळवलकर गुरुजी आहेत, विनोबाजी भावे आहेत. आणि पराधीन आहे जगती तर जेव्हा सावरकरांना जेव्हा ऐकायचं ठरवलं, तर त्यावेळेला 1958 मध्ये त्यांचा मृत्युंजय दिन साजरा झाला पुण्यामध्ये.
तर दुसऱ्या दोन्ही वेळेला तो 2 वेळा समारंभ झाला आणि दोन्ही वेळेला बाबूजी त्यांचं सागरा प्राण तळमळाला हे गीत म्हणाले. तर ते म्हणाले बाबूजींना, की "अरे सुधीर, तू माझं सागरा प्राण तळमळाला हे गीत म्हटलंयस, मग तू मला तुझं गीत रामायण ऐकायचं." बाबूजी म्हणाले, "ठीक आहे, आता जो 2 दिवसांनी कार्यक्रम होणार आहे, काही होणार आहे, त्याला आपण या. मी आपली व्यवस्था करून घेतो. माझी विनंती आहे, की माझ्या समोर आपण बसलात तर बरं होईल." तशी बाबूजींनी व्यवस्था करून घेतली. 2-3 गाणी म्हटली आणि पराधीन आहे जगती जेव्हा झालं, त्यावेळेला बाबूजी गात होते आणि सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर असे लोडाला टेकून बसले होते, डोळे मिटून बसले. एक एक कडवं झालं आणि बाबूजींनी त्यांच्याकडे बघितलं. एक कडवं म्हणत असताना बघितलं, तर त्यांना बाबूजींना लक्षात आलं, की सावरकरांच्या डोळ्यातून अश्रू आहेत. आणि ते कडवं होतं, "नको आसू ढाळू आता पुस लोचनास, तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास. अयोध्येत हो तू राजा, रंक मी मीच." बाबूजी म्हणाले, की हे असं का त्यांच्या डोळ्यातून अश्रू येतात कळेना. गाणं पूर्ण झालं, ते उठले, त्यांच्या पाया पडले आणि सावरकरांनी त्यांच्या पाठीवरची थाप दिली. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी, वीर सावरकरांनी आणि ते म्हणाले, "मी कौतुक कोणाचं करू? माडगुळकरांचं करू का तुझं करू?" म्हणजे बाबूजी म्हणाले, की "याच्यापेक्षा मोठं पारितोषिक दुसरं नाही. एवढ्या मोठ्या क्रांतिकारकांनी माझ्या पाठीवर थाप दिली, गदिमांचं कौतुक केलं, मोठा महाकवी सावरकर आणि त्यामुळे मी अगदी माझं जीवन कृतार्थ झालं. परंतु यांच्या डोळ्यातून अश्रू का आले असतील? तर ज्या क्रांतिकारकाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काय झालं, त्यांची किती उपेक्षा झाली, त्याचं चित्र ह्या कडव्यात आहे, असं मला वाटतं. हे जे 2 प्रसंग बाबूजींनी दिलेले आहेत आणि तिसरा प्रसंग असा आहे, ते करून मी, कारण ती भैरवीच आहे म्हणून सांगतो. 1958 मध्ये बाबूजींनी लिहिलेलं आहे, की आचार्य विनोबा भावेला गीत रामायण ऐकायचं ठरवलं. पहाटे 5 वाजता त्यांना वेळ मिळाली. तर गदिमा, बाबूजी आणि बाबूजींचे सर्व कलाकार तिथे गेले आणि त्यांना 1 तास मिळाला होता. आणि काही 2-3 गाणी झाली, काही 4 गाणी झाल्यानंतर विनोबांचे सचिव, सेक्रेटरी येऊन म्हणाले, की आता वेळ संपलेली आहे, आपल्याला थांबायला लागेल. तर विनोबांच्या हातात पुस्तक होतं. तर विनोबा म्हणाले, "नाही, थांबा, थांबा." आणि पण तेवढ्यात ती ती अपॉइंटमेंट देखील रद्द झाली होती. त्यामुळे बाबूजींनी ज्यावेळेला रघुराजाच्या नगरी जाऊन गा बाळांनो श्रीरामायण प्रारंभ केला, त्यातलं शेवटचं कडवं होतं, की "नच स्वीकारा धना कांचना, नको दान रे नको दक्षिणा, काय धनाचे मूल्य मुनिजना अवघ्या आशाशी." हे कडवं झालं, चालू झालं आणि त्यांनी बघितले, की तसाच घटना घडली होती, की विनोबाजींच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. कारण विनोबा हे स्वतः एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व. आणि बाबूजी म्हणाले, "मला तेव्हाही कळेना काय करावं." तर गदिमा म्हणाले, "गाणं थांबवू नका, तुम्ही ते पूर्ण करा." आता नेहमी गाणं आपण जेव्हा गातो त्यावेळेला प्रत्येकाने म्हणजे कवी गदिमांनी 2 कडव्याच्या ओळी झाल्यानंतर, कडव्यांच्या 2 ओळी झाल्यानंतर तिसरी ओळ परत आपण ध्रुवपदाकडे. तर बाबूजी म्हणाले, की "मला आयत्या वेळेला जे सुचलेलं आहे ते सांग." तर ते म्हणाले, की "मला आयत्या वेळेला मी पहिल्या ओळीकडे गेलोच नाही, की रघुराजाच्या नगरी जाऊन गा बाळांनो श्रीराम हे म्हटलंच नाही. तिथे मी श्रीराम, 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 श्रीराम हे शब्द 5 वेळा भैरवीच्या त्या रागामध्ये म्हटले आणि सांगत आहे. हे कसं सुचलं असेल? जसं गदिमा बाबूजींनी मगाशी आनंदी सांगितलं, की ते आले की पुस्तकात नुसतं असं बघितलं, पान मिटायचे आणि ते नवीन एक टाकी सगळं लिहून ठेवायचे, लिहायचे. तसंच होतं, की बाबूजींना आयत्या वेळेला सुचलेले हे स्वर होते. जे त्यांच्या मनात आले त्यावेळेला, त्याचं काही नोटेशन केलं नव्हतं, काही नाही. हे जे आहे, ते काहीतरी दैवी आहे आणि म्हणूनच मला या 2 महान व्यक्तींना खरंच मनापासून मी प्रणाम करतो. त्याचबरोबर धनंजय कुलकर्णींनी जी अतिशय सुंदर ही मालिका चालू केलेली आहे, त्यांचं अभिनंदन करतो. लहान मुलांसाठी, तरुण मुलांसाठी मुख्यतः ते लिहितायत आणि तो त्यांचा उपक्रमाला मी आता मनःपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद. आणि आजचा जो विजयादशमीचा सण आहे, त्यानिमित्त आपल्याला सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद श्रीधरजी. आपलं प्रसंगाचं विवरण खरंच मनाला भिडणारं होतं. पत्ररूप भावार्थ गीत रामायण काव्य नव्हे हा अमृत संचय या वेबसाईटचं अनावरण ज्यांच्या शुभ हस्ते होणार आहे ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू नितीनजी करमाळकर सर. भूगर्भशास्त्र जिओलॉजीच्या विषयाचे व्यासंगी अभ्यासक, मार्गदर्शक व तरुण पिढीसाठी प्रेरणास्थान असणारे व्यक्तिमत्व ह्या आदरणीय सरांचं आहे. मी या वेबसाईटचं अनावरण करण्याची आदरणीय सरांना विनंती करतो व त्यांनी मनोगतही व्यक्त करावं असं त्यांना इच्छा.
धन्यवाद. विद्यापीठाच्या या प्रांगणामध्ये विजयादशमीच्या दिवशी हा कार्यक्रम होते आणि आमचे चळवळीतले कार्यकर्ते धनंजय कुलकर्णी यांनी हा पत्ररूप भावार्थ गीत रामायणाचा आजचं 29वावं पत्र माझ्यामध्ये आहे आणि उरलेली 27 येणाऱ्या 27 आठवड्यामध्ये ते पूर्ण करतायत. अत्यंत सुंदर असा क्षण विद्यापीठाच्या दृष्टीने आहे, कारण हा कार्यक्रम सुद्धा इथेच होतोय आणि मगाचपासून सर्वजण जे काही बोलत आहेत, माझा परिचय करून देताना सांगितलं की दगडाचा अभ्यास करणारा मी आहे आणि त्यामुळं इथे सगळे जे साहित्यिक, कवी आणि त्यांची पिढी चालवणारे असे सर्व लोक आणि त्यांची मराठी ऐकत असताना अत्यंत मला इतकं छान वाटतंय की मगाशी श्रीधरजी फडके म्हणत होते की एवढे सगळे बोलल्यानंतर मी काय बोलणार, आणि तोच प्रकार माझ्या बाबतीतही झालेला आहे की इतकं सुंदर मराठी आणि ते सगळं ऐकल्यानंतर आता आपण याच्यावर आणखीन काय बोलायचं. मुळात गीतरामायण साधारणपणे माझ्या जन्माच्या 10 वर्ष आधी, 62चा माझा जन्म आहे, त्यामुळे 10 वर्ष आधी ते बनलेलं होतं. पण लहानपणापासून तो एक आपल्यावर संस्कार असतो आणि हा संस्कार आजी आजोबांच्या माध्यमातून होत असतो. पण इथे प्रत्यक्ष आमच्या दृष्टीनं त्यावेळेला जेव्हा फक्त रेडिओ हे एकमेव माध्यम होतं, त्या माध्यमाच्या ह्याच्यातून दर रविवारचा शनिवारचा तो कार्यक्रम आणि तो पुढे कित्येक वर्ष काही ना काही स्वरूपात तो पुढे यायचा. आणि 2 दिग्गजांनी ज्यांचं वर्णन जसं केलं की आधुनिक वाल्मिकी म्हणून गदिमांना म्हणतात आणि त्यांचं नुसते जे काव्य आहे आणि त्याला उत्कृष्ट असं जे चाली आणि हे लावलेले आहेत बाबूजींनी, आणि असा तो सुंदर प्रवास सगळा रामायण जे प्रत्यक्ष न वाचता म्हणजे एक 52-54 गाण्यामध्ये संपूर्ण तुमच्या डोळ्यासमोर ते चित्ररूपी उभं करणं, ही जी ताकद या दिग्गजांची होती. आणि ती जसं मगाशी धनंजय कुलकर्णी म्हणाले की नवीन पिढीसाठी, म्हणजे त्यांनी तर प्रत्यक्ष तो कार्यक्रम ऐकलेला आहे, ते पुस्तकही घेऊन आलेत आणि ते माझ्या मते पहिली की दुसरी आवृत्ती आहे. आनंदजी सांगत होते की पहिली जी आवृत्ती होती त्याला जांभळ्या रंगाचं कव्हर होतं आणि ही माझ्या मते नंतरची आवृत्ती आहे. म्हणजे इतक्या सूक्ष्म गोष्टीसुद्धा आज त्यांना त्यांच्या चिरंतन आठवणीत आहेत आणि अशा ह्या गोष्टी नवीन पिढीपुढे नेण्याचा एक शिवधनुष्य, कारण चळवळच आहे ही मराठी रुजवण्याची. जशी चळवळ आहे तसं गीत रामायण नवीन पिढीमध्ये रुजवण्याची चळवळ ते करतायत आणि त्या चळवळीच्या माध्यमातून ही आज जी काही वेबसाईट आपण उपलब्ध करतोय, मला आनंद वाटतो की माझ्यासारख्या म्हणजे केवळ कुलगुरू आहे म्हणून इथं बसले ह्याची मला पूर्ण जाणीव आहे. मी कुठलाही मराठीचा किंवा ह्याचा साहित्यातला आवड निश्चित आहे, पण त्याच्यात कार्य कुठल्याही प्रकारचं नाही. दगडं घडवली, दगडं अभ्यासली आणि तेच कार्य पुढे करतोय. पण अशा माणसाला आज इथे मुद्दाहून बोलवून जी काही संधी दिली की तुमच्या या वेबसाईटचं अनावरण करण्याची, त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार मानतो. आणि या वास्तूला म्हणजे आज आनंदजी इथे प्रत्यक्ष बरोबर आलेले आहेत, तिथे उपस्थित आहेत, त्यांचं येणं म्हणजे माझ्या दृष्टीनं मगाशी त्यांची नात म्हणत होती तशी प्रत्यक्ष गदिमा विद्यापीठात येणं असंच आहे आमच्या दृष्टीनं. आणि तो भाव घेऊन मी या वेबसाईटचं उद्घाटन करतो, अनावरण करतो आणि पुढच्या पिढीला अत्यंत मार्गदर्शक असं हे पत्ररूप भावार्थ आणि याच्यातल्या वेगवेगळ्या छटा, मगाशी आनंदजी म्हणत असतात की किती सूक्ष्म गोष्टी आहेत. मगाशी श्रीधरजी म्हणाले की सोपं लिहिणं भयंकर कठीण असतं, तर इतकं सोपं आहे ते आणखी सोपं करून सांगण्याचा प्रयत्न आणि त्याच्यातले भावार्थ देण्याचा प्रयत्न आमचे मित्र करतायत तिथे. आत्तापर्यंतचा त्यांचा माझा जो परिचय आहे तो वेगळ्या प्रकारचा आहे, केवळ फक्त चळवळ, पण ही चळवळ ते बरोबर घेऊन निघालेली आहे, ही एक अत्यंत चांगली गोष्ट आहे. आणि कोविडच्या प्रादुर्भावाच्या काळामध्ये कदाचित तो संकेत असावा की त्यांना वेळ मिळावा, त्या वेळेचा असा सुंदर सदुपयोग त्यांनी केलेला आहे, त्याचं मी स्वागत करतो. आणि नवीन पिढीला विशेषतः मुद्दाम आव्हान करतो की जरूर हे वाचावं, नुसतं न वाचता इतरांकडे पोचवण्याचे काम त्यांनी करावं.
आणि गीत रामायण हे सर्व स्तरास्तरातून पोचवण्याच्या दृष्टीनं आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. पुन्हा एकदा या संधीबद्दल मनपूर्वक आभार मानतो. आणि मगाशी आनंदजींनी मला जी एक विनंती केली होती की आपल्याला ह्याला विद्यापीठाने मदत केली पाहिजे. पुस्तक रूपाने जेव्हा धनंजय कुलकर्णी हे काढतील तर त्याचं प्रकाशन आणि त्याचे छापणं आणि सगळ्या गोष्टी आपण पुणे विद्यापीठाच्या प्रेसमध्ये करू. वाव. आणि त्याची संपूर्ण जबाबदारी मी उचलतो. धन्यवाद. धन्यवाद सर. एखादा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संयोजकांना, मान्यवरांकडून किंवा आदरणीय व्यक्तींकडून शुभेच्छा, आशीर्वाद मिळवण्याची नितांत गरज असते. आज या ठिकाणी विद्यार्थी वर्गाला प्रेरणादायी असणारे एक द्रष्टे अभ्यासक प्राचार्य अनिरुद्ध देशपांडे उपस्थित आहेत. हे आमच्यासाठी खरंच आनंददायी गोष्ट आहे. मी आदरणीय सरांना मार्गदर्शन करण्याची विनंती करतो. सर्वांना मनपूर्वक नमस्कार आणि विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. एक अत्यंत हृद्य असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. आमचे मित्र प्राध्यापक धनंजय कुलकर्णी यांनी त्यांच्या या समर्थ अशा शब्दांमधून पत्ररूप भावार्थ गीत रामायण समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. धनंजय कुलकर्णींचा आणि माझा परिचय जवळपास 40 वर्षांचा आहे. त्यांच्या अनेक लकबी, त्यांचा स्वभाव, त्यांचं सगळं काम करण्याचं तंत्र पद्धती मला खूप चांगल्या अवगत आहेत. परंतु या व्यक्तिमत्वाचा हा पैलू अत्यंत सुखद आहे. गीत रामायणावर त्यांचं निस्सम प्रेम आहे मी जाणतो. याच्या आधी त्यांनी काही कार्यक्रम ऑर्गनाईज केले होते. परंतु इतक्या आवडीच्या क्षेत्रामध्ये असं लिखाण त्यांनी करावं, विश्लेषण करावं, उत्तम शब्दांची पेरणी करावी, ही गोष्ट मला असं वाटतं की त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक महत्वाचा पैलू दाखवणारी गोष्ट आहे. मूलतः गीत रामायणाने आमची मनं घडवली. बाबूंचे स्वर आणि गदी माडगुळकरांचे शब्द साहित्य कृतीमध्ये याला अजून तोड उत्पन्न झालेली नाही. खूप लोकांनी गीत रामायणावरती अपरंपार प्रेम केलं. मी एका छोट्या गावातून येतो. ज्या वेळेला गीत रामायण रेडिओवरती लागायचं त्यावेळेला मी ज्या भागामध्ये राहत होतो त्या भागामधली सगळी 100-200 घरं रेडिओला हार घालून उदबत्ती लावून बसलेले असायचे. त्यातले शब्द हे श्रद्धा उत्पन्न करणारे होते. रामजीवनाबद्दल मुळामध्ये असणारं प्रेम त्या शब्दामधून व्यक्त होत होतं. चरित्र सांगण्यापेक्षा एक तत्वज्ञान सांगण्याचं काम या शब्दांनी केलेलं आहे, या स्वरांनी केलेलं आहे. भारतीय समाजाच्या मूळ स्वभावाला हात घातलाय. रामायण महाभारतानं या देशाचा पिंड घडवला आणि अशा प्रकारच्या रामायणातल्या छोट्या मोठ्या सर्व गोष्टी आमच्या व्यवहारामधल्या अगदी राम राज्यापासून ते हृदयी असणाऱ्या रामापर्यंत आजही आपल्याला तो प्रवास पाहायला मिळतो. गदिमा शब्द प्रभू होते. त्यांच्या कोणत्याही शब्दाला कोणीही असं म्हटलं नसेल की या ठिकाणी हा शब्द अयोग्य वाटतो. सोपं करून सांगणं हा तर एक कलेचा भाग आहेच, परंतु सोपं करताना त्यातला आत्मा हरवणार नाही हे बघणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. गदिमांनी त्या संबंध काव्याचा मूळ असणाऱ्या कथानकाचा आत्मा इतक्या सुंदर रीतीने जपला की त्यानंतर ते एक महाकाव्य जीवन व्यक्त करणारं काव्य झालं. आनंद माडगुळकर, त्यांची पुतणी लीनता आणि श्रीधर माडगुळकर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. संबंध महाराष्ट्रात असं मत आहे आणि ते मी कसं जाणलंय म्हणाल तर मी अनेक कार्यक्रमांमधून घेत गेलो आणि त्या ठिकाणी लोकांच्या प्रतिक्रिया कळायच्या. त्यांनी असं म्हटलं की या दोघांनी हा वारसा इतक्या समर्थपणे चालवलाय.
श्रीधर माडगुळकरांचे स्वर आजही आमच्या कानामध्ये घुमतात. आनंद माडगुळकरांचं निवेदन मला आठवतं की किती छान निवेदन त्यांचं असायचं. हा वारसा या तिघांनी अतिशय समर्थपणे चालवला आहे. आणि म्हणून गीत रामायण ही या देशातल्या प्रत्येकाच्या मनाला घातलेली हाक आहे. त्यामुळे त्यातले शब्द सगळे कायम लक्षात राहतात. पराधीन आहे जगती यानं एक तत्वज्ञानाची खोली आम्हाला पटवून दिली. आनंद माडगुळकर जसं म्हणले तसं ते ऐकताना आणि गुणगुणताना लक्षात असं येतं की अरे हे काव्य नाही, हे जीवनविषयक तत्वज्ञान आहे. जीवन जगावं कसं, व्यवहारामध्ये आणावं कसं, हे एखाद्या काव्याने आपल्याला सांगावं, ज्याने त्या मूळ काव्यालाच आपल्या समोर प्रस्तुत केलेलं आहे. प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट, अशा प्रकारचं मूळ रामायणाचं असणारं हे कथन या गीत रामायणातून जे उत्पन्न राहिलेलं आहे ते असंच आमच्या समोर एक प्रतिमा घेऊन येणारं रामायण आहे. या दोघा समर्थ कवी महाराज आणि गायक या दोघांनी मनावरती अधिराज्य केलं, आजही करतायत. आणि म्हणून हे अधिराज्य ज्यांनी केलं त्यांच्या समोर विनीत होणं, त्यांच्या स्मृतीला आदरांजली वाहणं, मला असं वाटतं की आजचा दिवस त्याकरता अत्यंत योग्य, कारण आजचा दिवस रामायणातल्या विजयाचा दिवस आहे. अतिशय चांगलं कथानक, पण त्या कथानकाला उत्पन्न करून दिलेली शब्दांची सबंध मांदियाळी याचा प्रभाव आमच्या सगळ्यांच्या मनावर आहे. तो टिकवण्याचं काम या दोघांनी केलंय. हे अद्वैतच आहे, परंतु मी त्याचं वर्णन विशिष्टाद्वैत करेन. विशिष्टाद्वैत अशासाठी की त्यामध्ये द्वैताचा तर कुठे संबंध नाहीच, परंतु एक अद्वैत आहे ते सुरांच्या रूपाने रामायणाशी नातं सांगतं, आणि एक अद्वैत आहे जे शब्दांच्या रूपाने रामायणाशी नातं सांगतं. त्यामुळे या दोघांचं अद्वैत रामाशी आहे, आणि ते अद्वैत शब्दांनी व्यक्त करणारे गतिमा आणि सुरांनी व्यक्त करणारे बाबूजी आमच्या सगळ्यांच्या हृदयामध्ये घर करून बसलेले आहेत. न पुसणारी अशा प्रकारची अवीट गोडी त्यांनी आम्हाला दिली आहे. प्राध्यापक धनंजय कुलकर्णींनी, मला कल्पना आहे त्यांनी अनेक वेळेला रामायण, गीत रामायण ऐकलंय. खरं म्हटलं तर ते वाणिज्याचे प्राध्यापक, चळवळीतले कार्यकर्ते, चळवळीशिवाय त्यांना चैन नाही पडत, आणि अतिशय यशस्वीपणाने चळवळी करणारे, विद्यार्थी वर्गामध्ये त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी धडपड करणारे, अधिसभेमध्ये जाऊन लोकांच्या समोर वक्तव्य करणारे. आणि म्हणून धनंजय कुलकर्णींच्या व्यक्तिमत्वाचा एक अत्यंत सुंदर पैलू जो थोडासा सुप्त अवस्थेमध्ये होता तो त्यांनी प्रकट अवस्थेमध्ये आणला. मी त्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. आणि या कार्यक्रमाची या ठिकाणी ज्या प्रकारची आखणी केली, योजना केली आहे, त्यासाठी डॉक्टर करमळकर यांनाही मनापासून धन्यवाद देतो. धनंजय कुलकर्णींचं त्रिवार अभिनंदन करतो. आनंद माडगुळकर, लीनता आणि श्रीधरजी यांना हा वारसा अतिशय समर्थपणे चालवत असल्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. विजयादशमीच्या पुन्हा एकदा आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. आपल्या मार्गदर्शनासाठी धन्यवाद अनिरुद्ध सर. आजच्या या कार्यक्रमाचा परमोच्च बिंदू म्हणजे हरिभक्त परायण चैतन्य महाराज देगलूरकर यांचा आशीर्वाद. चैतन्य महाराज हे वेदांताचे गाढे अभ्यासक आहेत. विशेष म्हणजे या शतकातील तरुण पिढीतील नामवंत कीर्तनकारापैकी ते एक आहेत. श्री देगलूरकर महाराज परंपरेप्रमाणे पंढरपूरमध्ये चातुर्मासात ग्रंथराज ज्ञानेश्वरीची प्रवचन व कीर्तन सेवा नित्यनेमाने अर्पण करतात. त्यांचं प्रवचन ऐकायला मिळणं ही श्रोत्यांना पर्वणीच असते. त्यांच्या जिभेवर साक्षात सरस्वती असल्याचा भास होतो. आज आमच्यासारख्या तरुण युवक युवतींना त्यांच्या विचारांचा लाभ होणं हा आमच्या आयुष्यातला आनंद योग आहे. महाराज नमस्कार. या माध्यमावरती उपस्थित असणाऱ्या सर्व वंदनीय प्रतिभावंतांना मी प्रणाम करतो. आदरणीय धनंजय
कुलकर्णी, प्राध्यापक धनंजय कुलकर्णी यांनी हा जो उपक्रम सुरू केला आहे आणि अतिशय यशस्वी रीतीनं संपन्नतेकडे त्यांची वाटचाल चालू आहे, हे एका अर्थाने शिवधनुष्य त्यांनी पेरलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि वाङ्मयीन क्षेत्रातल्या त्यांच्या उत्तरदायित्वाबद्दल त्यांचं ऋणही व्यक्त करतो. रामायण, महाभारत, भागवत आदी ग्रंथांनी खरं म्हटलं तर आपला इतिहासही प्रकट केलेला आहे आणि त्याचबरोबरीनं आपल्या जीवन मूल्यांना अनेक पिढ्यांपर्यंत अधोरेखित करत आणलेला आहे. भगवत चरित्राबद्दल असं म्हणतात की भगवत चरित्र हे 2 प्रकारचं असतं, एक लीला चरित्र आणि एक अनुभाव चरित्र. अनुभावश्च लीला चेत उच्यते चरितम द्विधा, असं उज्ज्वल नीलमणीमध्ये जीव गोस्वामीने म्हटलंय. अनुभाव चरित्र आणि लीला चरित्र याच्यामध्ये भगवान श्रीकृष्णांचं चरित्र जर आपण पाहिलं तर ते बहुतेक सगळं लीला चरित्र आहे की ज्या चरित्राच्या श्रवणाने आनंद मिळतो, आणि रामचंद्र प्रभूंचं चरित्र आपण पाहिलं तर ते सगळं अनुभव चरित्र आहे की ज्या चरित्राच्या आचरणाने आनंद मिळतो. या चरित्रावरती गीतरामायणाच्या रूपाने वंदनीय गदी माडगुळकर आणि वंदनीय सुधीरजी फडके तथा बाबूजी यांनी एक सुवर्ण कळस चढवलेला आहे असं मला वाटतं. मगापासून आपण ऐकतो आहोत की या दोघांचं ते अद्वैत आहे, हे एका अर्थाने खरंच आहे. म्हणजे प्राध्यापक डॉक्टर पूजनीय अनिरुद्ध देशपांडे सरांनी त्यांना विशिष्ट अद्वैत म्हटलं. जे अद्वैताला मी थोडस क्षमा मागून सरांची थोडस पुढे जाऊन त्याला केवल अद्वैत म्हणे माझ्या दृष्टीने, कारण हे खरोखर वेगळ्या पद्धतीचं अद्वैत आहे. केवल अद्वैत वाटावं असं ते अद्वैत आहे. रामायण हा जो ग्रंथ, हे जे काव्य वाल्मिकी ऋषींच्या मुखातून प्रकट झालं ते खूप सहजतेनं झालं. म्हणजे आपण त्याच्या मागची कथा सर्वजण जाणतोच. वाल्मिकी आणि भारद्वाज अरण्यामध्ये काही कारणाकरता गेलेले असताना एका पारध्याचा बाण लागून एका जोडीतला एक पक्षी खाली पडला आणि तो खाली पडल्यानंतर वाल्मिकी ऋषींचं संवेदनशील अंतःकरण तळमळलं आणि त्यांना त्याचा शोक झाला आणि त्या शोकातून श्लोक प्रकट झाला. शोकातून श्लोक प्रकट झाला. त्यांच्या मुखातून असं सहज बाहेर पडलं, मा निषाद प्रतिष्ठाम तू अमगम शाश्वती समहा यत्क्रौंच मिथुनादेकम अवधी काम मोहितम. असं एक सहज अनुष्टुप छंदातला हा श्लोक बाहेर पडला आणि हा श्लोक बाहेर पडला हा अनुष्टुप छंदातला पहिला श्लोक समजला जातो. आणि मला हा प्रसंग सांगण्याच्या मागचा हेतू माझा आता इतकाच आहे की हा श्लोक जेवढ्या सहजतेनं बाहेर पडला आणि त्याच्यातून रामायणासारखं अतिशय दिव्य असं काव्य प्रकट झालं, त्या श्लोकाच्या अभिव्यक्तीमध्ये जी सहजता होती तीच सहजता गदी माडगुळकरांच्या गीत रामायणाच्या अभिव्यक्तीमध्ये होती असं मला म्हणायचं आहे. आणि छंदोबद्ध तो श्लोक, अर्थात तो श्लोक आहे, अनुष्टुपातला आहे, तो छंदोबद्ध आहे, त्यामुळे स्वाभाविकच छंदोबद्ध असल्यामुळे त्याला गेयता आहे आणि छंदाच्या प्राकट्यामध्ये त्याची गेयता जेवढ्या सहजतेने प्रकट होते तेवढ्याच सहजतेने पूज्य बापूजींच्या मुखातून जी चाल प्रकट झाली ती सुद्धा तेवढीच सहज होती. म्हणजे कोणत्याही निर्मितीच्या मागे कुठल्याही प्रयत्नाविना जी सहजता होती
ती सहजता समान होती आणि त्या सहजतेतही त्यांचं अद्वैत आपल्याला मानलं पाहिजे. हे विलक्षण आहे. साहित्यामध्ये, संस्कृत साहित्यामध्ये प्रतिभेच्या बाबतीमध्ये 2 प्रकार केले जातात. एक सहज प्रतिभा आणि दुसरी उत्पाद्य प्रतिभा. अन्य वाङ्मयाच्या संस्कारातून जी प्रतिभा प्रकट होते ती उत्पाद्य प्रतिभा आहे. आणि कोणत्याही संस्काराविना उपजतच जी प्रतिभा असते ती सहज प्रतिभा आहे. या दोघांच्याही ठिकाणी जी प्रतिभा होती ती प्रतिभा सहज प्रतिभा आहे. रात्रभर गदी माडगुळकर हे डोकं खाजवत बसलेत आणि मग सकाळी कुठेतरी एक काव्य त्यांचं प्रसिद्ध झालं असं नाही झालं. त्यांनी ते पुस्तक मिटलं आणि मगाशी आदरणीय सुधीरजींनी सांगितलं आणि आदरणीय आनंदजींनी सांगितलं की ती पानं त्यांनी उघडावीत. जयंतजींनी सांगितलं ती पानं त्यांनी उघडावीत, मध्येच कुठेतरी थांबावं आणि ते पुस्तक बंद करून त्यांनी ते सहज त्यानं लिहून एकटाकी लिहून काढावं. याच्याकरता उत्पाद्य प्रतिभा उपयोगाला येत नाही. ही सहज प्रतिभा आहे आणि सहज प्रतिभा असल्यामुळे ते सोपं आहे. मगाशी 2-3 वेळेला ज्ञानेश्वर महाराजांचा उल्लेख झाला. ज्ञानेश्वरी ही सुद्धा तेवढ्याच सहजतेनं प्रकट झालेली. आणि गंमत ही आहे की निर्मिती जेवढी सहज असते तेवढं त्याच्यावरचं निरूपण अवघड जातं. आणि म्हणून मी प्राध्यापक धनंजय कुलकर्णींनी हे जे पेललं आहे ते शिवधनुष्य आहे म्हणण्याचं कारण हे आहे की अभिव्यक्ती जेवढी सहज आहे, निर्मिती जेवढी सहज आहे तेवढं त्याचं विवरण कठीण असतं. बाबूजींच्या रचनेबाबत, सांगीतीय अभिव्यक्तीबाबत आणि पूज्य गदी माडगुळकरांच्या रचनेबाबत आपण हे दोन्हीचेही असले तर आपल्याला हे लक्षात येईल की या दोन्हीचंही निरूपण आणि या दोन्हीचंही विश्लेषण अवघड आहे. अनेक प्रतिभावंतांना अवघड आहे. याच्यामध्ये काय बोलणार आपण, कसं बोलणार? पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, हे जर एक कर्मशास्त्रीय सिद्धांत आहे, हे जर जीवनाचं तत्वज्ञान आहे, हे जर जीवनमूल्य आहे, या मूल्याला डोळ्यासमोर ठेवून जर आपण आपल्या जीवनाची मार्गक्रमणा करत राहिलो तर मागे घडणाऱ्या घटना आणि त्याचा परिणाम म्हणून पुढे उभं राहणाऱ्या सुखदुःखामध्ये आपल्या अंतःकरणाची होणारी दोलायमान अवस्था ही दुःखाला कारण न ठरता अंतःकरणाचं स्थैर्य निर्माण होऊन आपल्या जीवनामध्ये कुठेतरी आनंदाची निर्मिती होऊ शकेल हे सांगणारं हे जीवनाचं तत्वज्ञान हे इतक्या सहज आणि सोप्या भाषेमध्ये आतापर्यंत कुणी प्रकट केलं होतं. म्हणून मला संतांच्या अभंगाच्या निर्मिती बरोबर या वाङ्मयाची निर्मिती ही याची तुलना करावी वाटते किंवा ते सदृश्य वाटते. एकनाथ महाराजांनी एका अभंगामध्ये असं म्हटलंय की मनुष्य जे करतो ते त्याला पुढे भोगावं लागतं. जे आपण ज्या वेळेला ज्या पद्धतीनं ज्या भावनेने करतो ते त्याला पुढे भोगावं लागतं. मग ते कोणतंही असलं तरी ते केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती, असं एकनाथ महाराजांनी म्हटलंय. केले कर्म झाले त्याची भोग आले हा सिद्धांत सांगणं काय, आणि पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोषना कोणाचा हा सिद्धांत सांगणं काय, याच्यामध्ये अर्थदृष्टीनं आणि तत्वदृष्टीनं कोणताही फरक नाही, काही कुठेही अंतर नाहीये. शब्दामध्ये फरक असेल तो स्वाभाविक असणं स्वाभाविक आहे, परंतु ही जे सहजता याच्यामधून आहे आणि म्हणून त्या सहजतेचं विवरण जे कठीण होत जातं. मग अशी 2-3 वेळेला हा उल्लेख झाला की साहित्यामध्ये असं म्हणतातच विनोदाने की अवघड गोष्ट सोपी करून सांगण्यासारखं जगात अवघड काही नाही आणि सोपी गोष्ट अवघड करून सांगण्यासारखं सोपं या जगात दुसरं काही नाही असं म्हणतात साहित्याच्या दृष्टीने, आणि ते एका अर्थाने खरंच आहे. आणि म्हणून हे शिवधनुष्य आहे असं मला वाटतं. या सगळ्या पत्रद्वारा चाललेल्या या भावार्थ निरूपणामध्ये धनंजयजींनी खूप विचारपूर्वक हे काम केलेलं आहे. पुढच्या पिढीला या वाङ्मयाचा परिचय करून दिलेला आहे, त्याबद्दल त्यांना अंतःकरणपूर्वक धन्यवाद दिलेच पाहिजे. एक महत्वाचा विषय या संबंधामध्ये अजून बोलता येणं शक्य आहे. खरं म्हटलं तर हे कितीही आपण बोलत राहिलो तरी आपण सगळेच या बाबतीत विद्वान आहात, प्रतिभावंत आहात याच्याबद्दल आणि हे सगळे आपण याची अनेक पारायणं करणारी केलेली मंडळी आहात. मी त्याच्यात श्रीधरजी आणि आनंदजी, लीनताताई या सगळ्यांबद्दल तर मला बोलायचा कोणताही अधिकार नाही, इतकी ती मंडळी मोठी आहेत. पण तरी सुद्धा मी थोडा एक विषय अजून मांडतो, तो म्हणजे गदिमांनी एवढं सगळं रामायण एवढ्या कमी पदात आणून बसवलं, इतक्या कमी पदात आणून बसवलं.
हे वाटतं तेवढं सोपं नाहीये. त्याचं कारण असं आहे की रामचंद्र त्या प्रसन्न राघवामध्ये एके ठिकाणी असं म्हटलंय की सद्गुणांचा सुद्धा एक अवगुण असतो. सद्गुण गणानाम अवगुण असं म्हटलंय. म्हणजे सगळ्या सद्गुणांचा सुद्धा एक अवगुण असतो म्हणे. काय अवगुण असतो? तर हे सगळे सद्गुण एकाच व्यक्तिमत्वाच्या आश्रयाला जाण्याचा प्रयत्न करतात. हा सद्गुणांचा अवगुण असतो असं म्हटलंय प्रसन्न राघवा. रामचंद्र प्रभूंच्या जीवनचरित्राच्या बाबतीत असंच आहे. सगळेच सद्गुण तिथं वास्तव्याला असल्यामुळे त्यांच्या चरित्राचं वर्णन करणं हे खऱ्या अर्थाने अवघड आहे. आणि त्याच्यातही संकोच करून सांग. संपूर्ण रामायणाचा संकोच इतक्या कमी 54 फक्त पदांमध्ये करायचा हे काम वाटतं तेवढं सोपं. विस्तार करणं एक वेळ सोपं आहे, पण संकोच करणं खूप अवघड आहे. एखाद्या श्लोकावरती आपण महिनाभर बोला, मान्य आहे. एखादी ओवी, एखादा अभंग घेऊन आपण 10 दिवस बोलू शकतो, शक्य आहे. परंतु 10 दिवसात सांगितलेलं 4 वाक्यात सांगा असं म्हटलं तर मग ते अवघड जातं. संकोच करणं अवघड आहे. आणि संकोच करण्यामध्येच, विस्तारलेल्या विचारांचा संकोच करण्यामध्येच खऱ्या प्रतिभेचा आविष्कार दिसत असतो. संस्कृत साहित्यामध्ये वैयाकरणाच्या बाबतीत असं म्हणतात की अर्धमात्रा लाघवे नापी पुत्रोत्सव मन्यन्ते वैयाकरणा असं म्हणतात. म्हणजे आपल्या काव्यातली अर्धी मात्रा जरी कमी करता आली तरी वैयाकरणांना मुलगा झाल्याचा आनंद होतो असं म्हणतात. अर्धमात्रा लाघवे नापी, अर्धमात्रा जरी त्याच्यात लाघव करता आलं, कमी करता आली ती अर्धमात्रा, तरी पुत्रोत्सव मन्यन्ते वैयाकरणा, वैयाकरणांना आपल्या घरी पुत्र झाल्याचा आनंद मिळतो. संकोचाचं हे स्वरूप आहे. अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला सांगता येते. मी त्या भवभूतीने जे उत्तर रामचरित लिहिलं ते असं सांगतात, म्हणजे कदाचित ही कथा दंतकथा असू, कपोलकल्पित असू शकते. ती हे वाङ्मय घेऊन, म्हणजे आपलं उत्तर रामचरित घेऊन भवभूती, आता त्या दोघांचा कालावधी वेगळा आहे पण असं सांगितलं जातं. भवभूती कालिदासांकडे गेले आणि कालिदासांना हे आपलं काव्य वाचून दाखवावं आणि त्यांच्याकडून काही शाबासकी मिळवावी असं त्यांना वाटलं आणि कालिदासांकडे ते गेले. ज्या वेळेला कालिदासांकडे गेले त्यावेळेला कालिदास म्हणे बुद्धिबळ खेळत बसले. मग भवभूती तिथे गेले आणि कालिदासांना सांगितलं की असं असं उत्तर रामचरित मी लिहिलेलं आहे, तर आपण त्याचं श्रवण करावं आणि मला त्यात काही असेल तर सांगा. इथे मी बसलेलो आहे, आपण समोर बसा आणि मला हे काव्य वाचून दाखवा. आणि त्यांचं बुद्धिबळ खेळणं चालू होतं. भवभूतीने ते सगळं काव्य वाचून दाखवल्यानंतर मग कालिदासांचं लक्ष सगळं बुद्धिबळामध्ये. भवभूतींना वाईट वाटलं की आपण इतक्या परिश्रमाने हे लिहिलंय, यांना आदराने वाचून दाखवतो आहोत आणि यांचं लक्ष नाही आहे, म्हणून त्यांना ते नाराज झाले थोडेसे. सगळं काव्य वाचून दाखवलं आणि आता निघावं आपण इथून असं म्हणून ते उठले. कालिदासांना सांगितलं मी येतो, आपण ऐकलं का नाही मला माहिती नाही, कारण आपलं लक्ष बहुतेक सगळं खेळामध्ये होतं, पण मी परत कधीतरी आपल्या सवडीत येईन आणि आपल्याला वाचून दाखवेन. त्यावेळेला कालिदासांनी त्यांना सांगितलं नाही नाही, मी जरी खेळत असलो तरी माझं सगळं लक्ष तुमच्याकडे होतं, तर मला तुम्हाला एकच सुचवायचं आहे. एक प्रसंग आहे की रामचंद्र प्रभू आणि सीता मातोश्री अरण्यामध्ये असताना पौर्णिमेच्या रात्री गप्पा मारत बसलेले होते आणि गप्पा मारता मारता प्रहरामागून प्रहर गेले, रात्र संपून गेली, असं एक वाक्य तुम्ही लिहिलंय. हो म्हणे लिहिलंय. तर त्यांनी सांगितलं की त्या वाक्यामध्ये एका शब्दामध्ये एका अक्षरावर आलेला अनुस्वार काढून टाका, सौंदर्य वाढेल. अविदित गतयामा रात्रीरेवम व्यरंसित असं लिहिलं होतं. तर त्यांनी सांगितलं एवम वरचा अनुस्वार काढून टाका आणि अविदित गतयामा रात्रीरेव व्यरंसित असं करा, त्याचं सौंदर्य अजून वाढेल. तेवढा अनुस्वार कमी केल्यामुळे भवभूतींना इतका आनंद झाला आणि भवभूतींनी सांगितलं की मी जर तुमच्याकडे हे काव्य दाखवायला आलो नसतो तर माझं काव्य अर्धवट राहिलं असतं आणि रसहानीचा दोष माझ्या वाङ्मयामध्ये राहिला असता. इतका त्यांना अनुस्वार कमी केला तर आनंद होतो, इतका आनंद होतो. बाबूजींनी तर त्या गदी माडगुळकरांनी तर सगळ्या रामायणाचा इतका संकोच केलाय, काय प्रतिभा असेल आपण अनुमानच करू शकतो. फक्त इतकं मोठं वाङ्मय, इतकं मोठं रामायण, कारण रामायण हे महाकाव्य आहे आणि मूळ रामायणात जर आपण वाल्मिकी रामायणात जर बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की इतकी निसर्ग वर्णन आहेत, कितीतरी. उदाहरण सांगायचं झालं तर ज्या वेळेला तो मृगकांचन आला सीता मातोश्रीच्या डोळ्यासमोर आणि तो इकडे तिकडे विहार करत होता, त्यावेळेचं वर्णन आपण मूळ रामायणात वाचलं तर ते आपल्याला कधी कधी असं वाटतं की अरे हा फार विस्तार झाला. पण तोडिता फुले मी सहज पाहिला होता,
हे सहज पाहणं आणि तोडिता फुले सहज पाहणं आणि मग त्या मृगाचं कौतुक, हे जे गदी माडगुळकरांनी केलेलं आहे ते जर बघितलं तर इतक्या केलेल्या 2 अध्यायाचा विस्तार मूळ रामायणामध्ये आणि अवघ्या काही पंक्तीमध्ये तो गीत रामायणामध्ये येतो. हे जे केलेलं आहे, ही सहजता, ही सहज प्रतिभेची अभिव्यक्ती हा गीत रामायणाचा प्राण आहे. ही सहजता हा गीत रामायणाचा प्राण आहे. आणि ही सहजता जशी गदी माडगुळकरांच्या लेखणीतून प्रकट झाली, तशीच ती सहजता आदरणीय पूज्य बाबूजींच्या स्वरातून प्रकट झाली. म्हणजे कधी कधी मला हे ऐकताना असं वाटतं, मी अगदी एक दोन वाक्यामध्ये समारोप करतो माझ्या विचाराचा. मला असं वाटतं कधी कधी की वेदांतामध्ये असा विचार आहे की काही गोष्टी त्या विशिष्ट कारणाकरताच निर्मिलेल्या असतात. तसं मला वाटतं की आता आपण मगाशी बोललो की रामचंद्र प्रभूंनीच हे त्यांच्याकडून करून घेतलं, तर त्यांच्याकडूनच का करून घेतलं? जर करूनच घ्यायचं होतं रामचंद्र प्रभूंना तर त्यांनी हीच जोडी का निवडावी? बाबूजींची आणि अण्णांचीच जोडी त्यांनी का निवडावी? इतर कुणाला निवडलं असतं तर काय फरक पडला असता? तर तो फरक हाच पडला असता. मला असं वाटतं की गदी माडगुळकरांच्या लेखणीतून साकार झालेले शब्द हे फक्त बाबूजींच्या चाली करताच निर्माण झाले होते आणि बाबूजींची ही चाल ही फक्त गदिमांच्या शब्दाकरताच भगवंतांनी राखून ठेवलेली, असं मला प्रामाणिकपणाने वाटतं. आणि पुन्हा एकदा म्हणून मला वाटतं की हे अद्वैत आहे. पुन्हा एकदा मला याही कारणाने असं वाटतं की हे पुन्हा एक अद्वैत आहे. आणि अशा अनेक भूमिकांवरून आणि पातळ्यांवरून मगाशी आनंदजी सांगत होते की सहजतेनं ते वाचेल तर ते कळणार नाही, पण त्याच्यामध्ये जेवढं आपण अवगाहन करत जाऊ तसं तसं कळत जाईल की याला अंत नाही. तुकाराम महाराजांचे अभंग असेच आहेत, वरून बघताना ते इतक्या सहज बोली भाषेमध्ये वाटतात, पण त्याच्यामध्ये आत उतरून बघायचं ठरलं तर मग त्याचा अंत लागत नाही. आपलं आयुष्य संपत जाईल पण त्याचा अंत लागत नाही. म्हणून मी थोडस समारोप करताना इतकंच म्हणेन की खरं म्हणजे थोडीशी त्यांची क्षमा मागून हे बोलीन की आपण कितीही सगळे मिळून प्रयत्न करत राहिलो जसा संत वाङ्मयाचा थांग लागत नाही तसा या गीत रामायणाचाही थांग लागणार नाही आपल्याला. तसा याच्यातूनही जो भावार्थ प्रकट होतो तो खरोखर काढणं अशक्य आहे. फक्त एवढंच आहे, समुद्राचा जसा अंत लागत नाही तसं हे रामायण गीत रामायण म्हणजे समुद्र. फक्त एकच असतं, ज्याचा दमसास जेवढा टिकेल तिथपर्यंत त्यांनी तळाशी जाण्याचा प्रयत्न करावा. जे मोती हाताला लागतील ते आपलं प्रारब्ध अनुकूल आहे असं समजून बाहेर काढावेत, पण आपण जिथे गेलो होतो तोच तळ आहे असं समजू नये. गीत रामायणाच्या बाबतीत हे मला संत धनंजयजींनी तुमचं अभिनंदन करतो धनंजय, जे आपण खूप चांगले प्रयत्न करत आहात आणि तरुणांपर्यंत हे वाङ्मय आणत आहात. आमची पिढी आमच्या मागच्या पिढीने गीत रामायणाचा आनंद लुटला, आमच्या पिढीला आदरणीय सुधीरजींनी तो आनंद पुन्हा दिला, पण आता पुढच्या पिढ्यांना मात्र आपल्या रूपातून तो आनंद जर प्राप्त होत असेल तर आपणही भगवंताचे आणि त्याचप्रमाणे गदिमा आणि सुधीरजी या दोघांचेही कृपांकित व्हाल अशी एक आशा या निमित्तानं व्यक्त करतो. आपण मला खरंच इतक्या मोठ्या मंडळींमध्ये बोलावलं याबद्दल माझी योग्यता नसताना मला त्यांच्याबरोबर बसण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्याही प्रति कृतज्ञता व्यक्त करतो. आणि आपण म्हणालात त्या पद्धतीनं की याचं विवरण करताना मी थोडस आणखीन एक जाता एक थोडस बोलतो की रामायण हा जसा इतिहास आहे, रामचरित्र हे जसं अनुभव चरित्र म्हणून आपल्या जीवनामध्ये येतं, त्याच पद्धतीनं त्या चरित्राला एक वैचारिक आणि तात्विक अधिष्ठान पण, आणि ते तात्विक अधिष्ठान गदिमांच्या निर्मितीमध्ये कुठेही हललेलं नाही. त्यामुळे गदिमांच्या त्या पदांमधून असणारं जे तत्वज्ञान आहे, जे तत्वज्ञान भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे, ज्या तत्व विचारांमध्ये आणि तत्व विभिन्नतेमध्ये भारतीय संस्कृती ही अतिशय वैभवाने या जगताच्या शिरोभागावर आता अधिष्ठित झालेली आहे, या तत्वज्ञानाकडेही आपलं लक्ष असावं आणि त्याचंही अंशतः विवरण जर त्याच्यातून होईल तर ही सगळी ही पद न राहता मानवी जीवनाचं तत्वज्ञान सुभाषित म्हणून आपल्या जीवनामध्ये येतील
आणि हे गीत रामायण अशा पद्धतीनं रामायणाकडे प्रवृत्त करणारं काव्य एवढंच म्हणून न राहता एक केवळ जसं ज्ञानेश्वरी ही गीतेवरचं भाष्य जरी असलं तरी ते गीतेवरचं भाष्य एवढ्या मर्यादेतच राहिलं नाही, तर तो एक स्वतंत्र ग्रंथ झाला. त्या ज्ञानोबारायांनी स्वतःनीच म्हटलंय की माझ्या ज्ञानेश्वरीतली गीता काढून टाकली तरी माझी ज्ञानेश्वरी परिपूर्ण आहे. तसं भावार्थ हे गीता रामायण हे जरी वाल्मिकी रामायण आणि इतर सर्व रामायणांवर अवलंबून असलं तरी सुद्धा गीत रामायण ही एक स्वतंत्र या महाराष्ट्रातल्या संस्कृतीची निर्मिती आहे. तर त्या निर्मितीचा आस्वाद आपण इतरांना देत आहात त्याबद्दल आपल्याला आपलं पुन्हा एकदा अभिनंदन, आपल्याला अंतःकरणपूर्वक धन्यवाद. माननीय श्री कुलगुरूंना मी पुन्हा एकदा प्रणाम करतो. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा प्रणाम करतो. आपण आमंत्रित केलं त्याबद्दल अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो. सर्व प्रतिभावंतांच्या चरणी पुन्हा एकदा नतमस्तक होतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. इतका सुंदर आणि मनाला स्पर्श करणारा कार्यक्रम कधी समाप्त होऊ नये असंच वाटतं, परंतु आजच्या या समारंभाचा समारोप होणं खरंच गरजेचं आहे. त्यामुळे आजच्या या समारंभाचा समारोप करण्याची मी श्री नरेंद्र उंब्रजकर यांना विनंती करतो. आजचा हा कार्यक्रम ज्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारामध्ये होतो आहे, त्यामुळे सर्वप्रथम मी या विद्यापीठाचे आभार मानतो. कुलगुरू डॉक्टर करमाळकर सर, चैतन्य महाराज देगलूरकर, प्राचार्य अनिरुद्ध देशपांडे, जयंत कुलकर्णी आणि विनता माडगुळकर, आनंदकाका माडगुळकर आणि सर्व फडके परिवार, या सगळ्यांचे मी आभार मानतो. कारण हा एक काव्य नव्हे, हा अमृतसंच आहे. हा अमृतसंच आम्ही घेऊन निघालो आहोत. आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचायचा वारंवार प्रयत्न करतो आहोत आणि तुम्ही आम्हाला असाच प्रतिसाद द्याल याबद्दल मी आशा व्यक्त करतो आणि सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद.